वेलकम ऑल ऑफ यू. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ही जी एक्झाम आहे त्या एक्झामचं पर्टिक्युलरली एक्झामिनेशन पॅटर्न, क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आणि स्ट्रक्चर आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचे एक्झामिनेशनचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे आणि क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस काय आहे, एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर, सिलेबस हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहिलेलं आहे. पण त्या क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस काय आहे, क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि एक्झामिनरला काय एक्सपेक्ट असू शकतं, त्यामध्ये आपण कशा प्रकारचे आन्सर्स लिहिले पाहिजेत आणि आपलं प्रिपरेशन्समध्ये काय काय आपण केलं पाहिजे, या पद्धतीने आपण आजचं लेक्चर कंडक्ट करत आहोत. तर इन शॉर्ट अगोदर आपण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर या एक्झामिनेशनचं जे स्ट्रक्चर आहे इन शॉर्ट ते पाहूयात आणि त्यानंतर पर्टिक्युलरली पेपर 1 जो आहे त्याच्या क्वेश्चन्स पेपर जे ॲनालिसिस आहे, कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत, कशा पद्धतीने आलेले आहेत, कसे विचारलेले आहेत आणि पॅटर्नचा ट्रेंड कसा चेंज होत आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इन शॉर्ट आपण इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून जर पाहिलं तर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची जी एक्झामिनेशन आहे ते एक्झामिनेशनचं जे स्ट्रक्चर आहे ती एक मेन्स किंवा रिटन एक्झामिनेशन आहे आणि इंटरव्ह्यू आहे. ही सरळ सेवा परीक्षा असल्यामुळे याच्यामध्ये रिटन आणि इंटरव्ह्यू हे 2 पार्ट्स असतात. रिटन एक्झामिनेशन ही पर्टिक्युलरली 200 मार्क्सला आहे आणि इंटरव्ह्यू 50 मार्क्सला आहे. जर रिटन एक्झामिनेशनचं आपण जर पाहिलं तर रिटन एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 आहे 100 मार्क्स करता आणि पेपर 2 आहे 100 मार्क्स करता. मग पेपर 1 मध्ये काय काय आहे, सिलेबस काय आहे आणि क्वेश्चन्स कसे विचारले जातात आणि त्याचं ॲनालिसिस काय आहे, 2007, 2010, 2011, 12 आणि 2015 हे जे काही क्वेश्चन्स पेपर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानुसार पर्टिक्युलरली कसे प्रश्न विचारले गेलेत. 2015 नंतर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची एक्झाम झाली नव्हती. 2022ला आता पर्टिक्युलर यावर्षी जी एक्झामिनेशन आहे त्याकरता सिलेबसमध्ये थोडेफार चेंजेस आहेत आणि जुन्या सिलेबस आणि नवीन सिलेबसमध्ये जे काही थोडेफार चेंजेस आहेत ते काय आहेत ते आपण पाहणार आहोत. ॲज फार एज रिटन एक्झामिनेशन इज कन्सर्न, मेन एक्झामिनेशन जर पाहिली तर पेपर 1 100 मार्क्स, पेपर 2 100 मार्क्स. यामध्ये पेपर 1 जर आपण डिस्कस करायला घेतला की पेपर 1 मध्ये काय आहे आणि प्रिपरेशन करताना काय काळजी घेतली गेली पाहिजे, तर पेपर 1 मध्ये पर्टिक्युलरली टोटल 6 क्वेश्चन्स असतात. पहिला क्वेश्चन जो आहे तो 20 मार्क्सला असतो आणि राहिलेले जे 5 क्वेश्चन्स आहेत पर्टिक्युलरली 16 मार्काला ते क्वेश्चन्स असतात. म्हणजे 16 पंचे 80 आणि एक 20 मार्कचा असा 100 मार्कचा पेपर असतो. त्यात पहिला जो क्वेश्चन असतो तो प्रिपेअर ड्राफ्ट और प्रिपेअर अपील और रिव्हिजन, अपील प्रपोजल किंवा रिव्हिजन प्रपोजल जे आहे ते आपल्याला प्रिपेअर करायचे किंवा ड्राफ्ट करायचे, ते 20 मार्क्सला तो फर्स्ट क्वेश्चन असतो. त्याच्यानंतर पेपर 1 मध्ये कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर CRPC आहे. CRPC मध्ये कोणते कोणते सेक्शन्स आहेत, काय काय आहे तो आपण सिलेबसमध्ये पाहिलेला आहे, तो सिलेबस अवेलेबल आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ 1872. हे 3 अस्पेक्ट्स, 2 सब्जेक्ट CRPC एव्हिडन्स आणि एक ड्राफ्टचा जो प्रपोजल आहे अपील किंवा रिव्हिजन ड्राफ्ट करायची ती पेपर 1 मध्ये 100 मार्क्सचा जो पहिला पेपर आहे ते इन शॉर्ट हे त्याचे कंटेंट आहेत. जर आपण पाहायला गेलं तर पेपर 1 मध्ये अपील रिव्हिजन प्रपोजल 20 मार्क्स आपण आत्ताच पाहिलंय. CRPCचा हा सिलेबस आहे. इन शॉर्ट हे सेक्शन्स नंबर दिलेले आहेत CRPCचे. हे सेक्शन नंबर्सच्या जास्त डिटेलमध्ये न जाता आपण जास्त फोकस क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिसकडे करूयात. हे सिलेबसमध्ये सेक्शन 1 to 25, सेक्शन 41 to 105 एक्सेट्रा, म्हणजे थोडक्यात ओव्हरऑल सगळाच सिलेबस दिलेला आहे. बॅरिंग फ्यू एक्सेप्शन्स वर थोडेफार जर सेक्शनचा अपवाद सोडला तर जवळपास सगळाच सब्जेक्ट आहे. आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ 1872 जो आपण म्हणतोय ओव्हरऑल कंटेंट सेक्शन 1 to 167, तर तोही बऱ्यापैकी आपल्याला सिलेबसमध्ये आहे. मग आता जर थोडंफार क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिसकडे गेलं की पेपर 1 जे आहे ज्याच्यामध्ये अपील आपल्याला ड्राफ्ट करायची किंवा अपील प्रपोजल ड्राफ्ट करायचे आणि CRPC आहे आणि एव्हिडन्स आहे. तर CRPCवर कसे प्रश्न आलेले आहेत, कोणत्या कोणत्या सेक्शन्सवर अपील ड्राफ्ट करायचे प्रश्न आलेला आहे आणि एव्हिडन्सवर कोणते कोणते टॉपिक्स, कोणते कोणते सेक्शन्स रिपीट होत आहेत, कोणते महत्त्वाचे आहेत, कशावर प्रश्न आलेले आहेत, कशावर नाही आलेले आहेत, हे जर आपण थोडं ॲनालिसिस पाहण्याचा प्रयत्न केला तर क्वेश्चन नंबर 1 हा तर अपील प्रपोजलचा आहे 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2, 3, 4
क्वेश्चन नंबर 2, 3, 4 जर आपण पाहिला तर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 हा बेसिकली CRPC वर आहे. क्वेश्चन नंबर 2 हा CRPC वर आहे, 16 मार्काचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 3 CRPC आहे, 16 मार्कचा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 4 पण 16 मार्कचा आहे. याच्यामध्ये जर 16 मार्कचा प्रश्न आहे तर दोनच पॅटर्न आहेत. एक तर फुल क्वेश्चन विचारला तर ते 8 मार्क्सला विचारतात. बऱ्यापैकी क्वेश्चन नंबर 3 हा फुल क्वेश्चन असतो. 8 मार्क्सला पर्टिक्युलर 2 प्रश्न लिहायचे असतात, 3 दिलेले असतात त्यापैकी 2 लिहायचे असतात बऱ्यापैकी. आणि क्वेश्चन नंबर 2 आणि 4 जो आहे तर शॉर्ट नोट्स असतात CRPC वरच्या. 4 मार्क्सला एक शॉर्ट नोट या अँगलने तो प्रश्न विचारलेला असतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 हा CRPCचा आहे क्वेश्चन पेपरचं जर आपण ॲनालिसिस केलं तर. आणि मग हे तिन्ही 16 मार्काला एक प्रश्न असे टोटल अप्रॉक्सिमेटली 48 मार्क्स आपल्याला CRPCला आहेत. 48 मार्क्स CRPCला आहेत. आणि क्वेश्चन नंबर 5 आणि 6 जो आहे तो इव्हिडन्सवर आहे. तर क्वेश्चन नंबर 5 आणि 6 दोन प्रश्न आहेत 16 मार्क्सला आणि 32 मार्क्सला आपल्याला इव्हिडन्स आहे. 48 मार्क्सचा CRPC, 32 मार्क्सचा इव्हिडन्स 80 आणि 20 मार्क्सचा अपील आणि रिव्हिजन 100 मार्क्सचा हा पेपर आहे. इव्हिडन्समध्ये पण फुल क्वेश्चन आला किंवा शॉर्ट नोट्स आल्या तर 4 मार्क्सला एक शॉर्ट नोट्स, असे 4 शॉर्ट नोट लिहायचे असतात 16 मार्काच्या प्रश्नामध्ये. आणि जर फुल क्वेश्चन विचारला गेला तर 8 मार्क्सच्या 2 फुल क्वेश्चन्स असं त्या प्रकारे येतं. पण बऱ्याचपैकी रिसेंटली ट्रेंड असा आहे की इव्हिडन्सवर दोन्ही प्रश्न शॉर्ट नोटच विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जर आपण डिस्कशनला आपण पाहिलं बेसिकली तर हे एक स्पेक्ट्रम आहे पुन्हा एकदा पेपर 1चा, की पेपर 1 पहिला क्वेश्चन्स अपील आणि रिव्हिजनचा, दुसरा CRPCचा, तिसराही CRPCचा. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तोही CRPCचा आणि क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हा इव्हिडन्सचा आहे. फक्त एकच वर्षाचा जर अपवाद सोडला तर 2007 साली इव्हिडन्सवर 16 मार्काला फुल क्वेश्चन विचारलेला होता. तसं आता रिसेंट पॅटर्न असा आहे की फुल क्वेश्चन 8 मार्काला असतो पेपर 1वर आणि 2 प्रश्न 16 मार्कला. पण एकाच वर्षी 2007 साली क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो 16 मार्काला होता, फुल क्वेश्चन होता आणि एकच प्रश्न लिहायचा होता. म्हणजे एक प्रश्न 16 मार्काला विचारलेला होता. पण आता तो ट्रेंड नाही आहे, आता 2 प्रश्न 16 मार्काला विचारतायत. सो एक फक्त तेवढं एक एक्सेप्शन आहे. आणि त्याच्यानंतर 2010 पासून तर 8 मार्काला एक फुल क्वेश्चन असाच ट्रेंड आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसकडे जर आलोत तर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये तुम्ही जर पाहिलं क्वेश्चन नंबर 1 पेपर फर्स्टमधला प्रिपेअर अ ड्राफ्ट अपील ऑर रिव्हिजन, म्हणजे IPCच्या कोणत्या सेक्शन्स खाली ते जजमेंट असतं, खालच्या कोर्टाने जजमेंट प्रोनाऊन्स केलेलं असतं त्याच्या विरोधात अपील करायची असते. आणि मग अपील करण्याकरता आपण जी परमिशन घेतो लॉ अँड ज्युडिशियरीकडनं एक्सेट्रा, त्यांना आपण ते ड्राफ्ट प्रपोजल फायनल करतो की हा निकाल आहे आणि या निकालाच्या विरुद्ध आपल्याला वरच्या कोर्टात अपील करायचे आहे. आणि अपील करण्याकरता कोणते कोणते मुद्दे आहेत ग्राउंड्स ऑफ अपील ते एक फॉर्मॅट आपण ड्राफ्ट करतो 20 मार्क्सला. तर ते जर थोडं ॲनालिसिस केलं तर 2007 साली तो जो अपीलचा जो प्रश्न होता पहिला प्रश्न, तर सेक्शन 324, 326 IPC 504, 506 आणि रेड विथ 34 असे जे सेक्शन्स आहेत या जजमेंट्सवर खालच्या लोअर कोर्टचं ट्रायल कोर्टचं पर्टिक्युलर JMFC कोर्टचं जजमेंट होतं आणि त्याच्या अगेन्स्ट वरच्या कोर्टात त्या जजमेंटच्या अगेन्स्ट आपल्याला वरच्या कोर्टात अपील करायची होती. हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की IPC आपल्याला पेपर 2 मध्ये आहे, पण IPCचा जोपर्यंत तुमचा अभ्यास चांगला असू शकत नाहीत, हे सेक्शनचा तुमचा जोपर्यंत अभ्यास चांगला असू शकत नाहीत की ॲक्विटल झालं आहे, कन्व्हिक्शन झालं आहे आणि मग कोणत्या मुद्द्यांवर ॲक्विटल कन्व्हिक्शन झालं आहे आणि अपील करायचं असेल तर लोअर कोर्टचं काय चुकलं आहे, जोपर्यंत हे सेक्शन्स आणि याचं ॲप्रिशिएशन ऑफ एव्हिडन्स वगैरे तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करत नाहीत तोपर्यंत त्या अपीलचा जो पर्टिक्युलरली फॉर्मॅट आहे, अपील प्रपोजल आहे, त्यामध्ये आपण काय लिहिणार, त्याकरता IPC हे सेक्शन्स व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2010ला सुद्धा IPC सेक्शन 326 जे आहे त्या 326 वरच अपील प्रपोजल होतं. 2011ला बॉम्बे पोलीस ॲक्ट किंवा ज्याला आपण महाराष्ट्र पोलीस ॲक्ट म्हणतो आणि महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट म्हणतो, तर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट आणि महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट सेक्शन 110, 112 बॉम्बे पोलीस ॲक्ट आणि बॉम्बे प्रोहिबिशन और महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्ट सेक्शन 85(1) हे दोन्ही मायनर ॲक्ट्स आहेत आणि आपल्याला पेपर 2 मध्ये आहेत. पेपर 2चं ज्यावेळेस आपण ॲनालिसिस घेऊयात क्वेश्चन्स पेपरचं त्यावेळेस हे सेक्शन डिस्कस करूयात. पण या सेक्शन्समध्ये
या सेक्शन्स खाली काय कोर्टाचं लोअर कोर्टचं जजमेंट होतं आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला अपील प्रपोजल ड्राफ्ट करायचा होता. त्यानंतर 2012 साली पुन्हा IPC 452, 324, 504, 506 रेड विथ 34 आहे आणि 2015 साली सुद्धा तेच सेक्शन्स आहेत. म्हणजे 2012 आणि 2015ला अपील प्रपोजल जे आहे ते सिमिलर सेक्शन्सवर रिपीट झालेलं आहे. 452, 324, 504, 506 एक्सेट्रा रेड विथ 34 आणि 2007 आणि 10लाही रिपीट झालेलं आहे. म्हणजे हे सेक्शन जे आहेत IPCचा अभ्यास करत असताना हे सेक्शन्स व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. हे पुस्तकामधनं डिटेलमधनं तुम्ही त्याची स्टडी करा, कारण हे सेक्शन्स फक्त IPCच्या पेपर 2मध्ये नाही नुसते कामी येणार, तर हे सेक्शन्स तुम्हाला पेपर 1मध्ये पण कामी येतील ज्यावेळेस तुम्हाला अपील ड्राफ्ट करायची असेल त्यावेळेस. देन पुढे आपण जाऊयात. पहिला प्रश्न, अपील आपल्याला पर्टिक्युलर ड्राफ्ट करायचे आहे, अपील किंवा रिव्हिजन ड्राफ्ट करायचं आहे. 20 मार्क्सला तो प्रश्न झाला. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 जे आहे हे CRPCवर आत्तापर्यंत विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये 16 मार्क्सला 3 क्वेश्चन्स असतात, म्हणजे बेसिकली 48 मार्क्सला CRPC आहे. त्याच्यामध्ये फुल क्वेश्चन आला तर 8 मार्क्सला आणि शॉर्ट नोट आली तर 4 मार्क्सला. शक्यतो क्वेश्चन नंबर 2वर 4 शॉर्ट नोट येतात 16 मार्क्सच्या. क्वेश्चन नंबर 3 असेल तर त्याच्यात 2 फुल क्वेश्चन येतात 8-8 मार्क्सचे आणि क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यावर पुन्हा 4 शॉर्ट नोट येतात 4-4 मार्क्सच्या. सो आउट ऑफ 5 4 आपल्याला लिहायचे असतात, काही वेळा आउट ऑफ 6 4 आपल्याला लिहायचे असतात. मग CRPCवर आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या चॅप्टरवर प्रश्न आलेले आहेत त्याचं इन शॉर्ट एक इथं ॲनालिसिस मी घेतलं आहे की चॅप्टर वाईज जर ॲनालिसिस क्वेश्चन पेपरचं पाहिलं तर पहिला जो सेक्शन आहे सेक्शन 2 CRPCचा डेफिनेशन पार्ट, तर त्याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. रॅदर दॅन 2007, 10, 11, 12 आणि 2015 ह्या 5ही वर्षी डेफिनेशनचा जो सेक्शन 2 आहे CRPCचा, तर त्याच्यावर शॉर्ट नोट त्या डेफिनेशनमध्ये जे कन्सेप्ट दिलेले आहेत त्याच्यावर शॉर्ट नोट एक तरी प्रश्न विचारलेलाच आहे, म्हणजे तो अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द क्रिमिनल कोड्स आणि पॉवर ऑफ द क्रिमिनल कोड्स हा जो चॅप्टर इथे दिलेला आहे चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3, तर सेक्शन आपण त्याला सेक्शन 5 to 40 म्हणूयात. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ द क्रिमिनल कोड्स त्याच्यावर एका वर्षी प्रश्न आहे, शॉर्ट नोट विचारलेले आहे. पॉवर ऑफ द क्रिमिनल कोड्सवरही शॉर्ट नोट्स विचारलेले आहे. इथेच असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर हे सेक्शन्स आहेत या चॅप्टरमध्ये. सेक्शन 24 असेल, 25 असेल, तर त्याच्यावरही एका वर्षी 4 मार्क्सला शॉर्ट नोट विचारलेले आहे. त्यानंतर RSचा चॅप्टर आहे सेक्शन 41 to 60, याच्यावरही प्रश्न आहे. 8 मार्कला फुल क्वेश्चन त्याच्यावर विचारलेला आहे. त्यानंतर प्रोसेस टू कंपेल अपीअरन्स ऑफ अ पर्सन बिफोर कोर्ट सेक्शन 61 to 90, प्रोसेस टू कंपेल अपीअरन्स ऑफ अ पर्सन बिफोर कोर्ट, समन्स असेल, वॉरंट असेल, प्रोक्लेमेशन असेल, अटॅचमेंट असेल, तर याच्यावर समन्स वॉरंटवर फुल क्वेश्चन विचारून झाला, प्रोक्लेमेशन अँड अटॅचमेंटवरही फुल क्वेश्चन विचारून झाला. ओव्हरऑल प्रोसेस टू कंपेल अपीअरन्स ऑफ अ पर्सन बिफोर कोर्ट त्याच्यावरही फुल क्वेश्चन विचारून झाला. त्यानंतरचा चॅप्टर प्रोसेस टू कंपेल प्रोडक्शन ऑफ अ थिंग और डॉक्युमेंट, ज्याला सेक्शन 91 to 104 आपण म्हणतो, 104, 105, ज्याच्यामध्ये सर्च वॉरंटचा कन्सेप्ट येतो. तर सर्च वॉरंटवर पण आतापर्यंत APPला 2 वेळा क्वेश्चन्स आलेले आहेत. रेसिप्रोकल अरेंजमेंटवर पण प्रश्न आहे. इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ अ पोलीस ऑफिसर, FIR वगैरे हा जो पार्ट आहे सेक्शन 154 ऑफ द CRPC, सेक्शन 154 to 177, 176 हा अतिशय एक महत्त्वाचा चॅप्टर आहे CRPC मधला आहे. FIR, इव्हिडन्शियल व्हॅल्यू, कन्फेशन स्टेटमेंट, इन्क्वेस्ट रिपोर्ट एक्सेट्रा, इन्क्वायरी इन द सुसायडल केसेस, हे सगळ्या गोष्टी आहेत. याच्यावर फुल क्वेश्चन शॉर्ट नोट्स वेगवेगळ्या प्रकारे विचारलेला आहे. FIR जर आपण पाहिलं 154 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, तर त्याच्यावर 3 वेळा जवळपास क्वेश्चन्स आलेला आहे. त्यानंतर ज्युरिडिक्शन ऑफ द क्रिमिनल कोड सेक्शन 177 to 189 ऑफ द CRPC, त्याच्यावर एका वर्षी शॉर्ट नोट आलेले. ज्युरिडिक्शन ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स किंवा कोणत्या कोर्टामध्ये खटला चालवायचा ते आपण पुढे पाहूयात. कंडिशन रिक्विजिट फॉर इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग सेक्शन 190 to सेक्शन 199, टेकिंग कॉग्निझन्स एक्सेट्रा हा जो पार्ट आहे त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. चार्ज सेक्शन 211 to 224 2 वेळा शॉर्ट नोट्स आलेले आहे कंटेंट ऑफ चार्जवर, तेही महत्त्वाचं आहे. वॉरंट केसेस ट्रायलचा जो चॅप्टर आहे 225 ऑनवर्ड्स टू 265, त्याच्यामध्ये वॉरंट ट्रायल, समन्स ट्रायल याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. त्याच्यामधला डिफरन्स पण परीक्षेला विचारलेला आहे, तर तोही महत्त्वाचा चॅप्टर आहे ट्रायलचा.
जनरल प्रोव्हिजन्स ॲज टू इन्क्वायरीज अँड ट्रायल सेक्शन 300 ऑनवर्ड्स जो चॅप्टर आहे जनरल प्रोव्हिजन्स ॲज टू इन्क्वायरी अँड ट्रायल 300 to 327 याच्यावर शॉर्ट नोट्स बऱ्याच वेळा याच्यावर टेंडर ऑफ पार्डन एक्सेट्रा कंपाऊंडिंग ऑफेन्स किंवा सेक्शन 321 ज्याचा आणि APPचा समजा रोल येतो जिथे विड्रॉल ऑफ प्रॉसिक्युशन वगैरे असेही प्रश्न काही विचारलेले आहेत. त्यानंतर प्रोव्हिजन्स ॲज टू ॲक्युज्ड of person of unsound mind, provision when accused is unsound mind, section 328 to section 340 त्याच्यावर 8 मार्काचे प्रश्न आहेत. 2-3 वेळा तो प्रश्न आहे. अपील, रेफरन्स आणि रिव्हिजन याच्यावरही बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. सो CRPC मध्ये हे जे आहे चॅप्टरायझेशन याच्यावर आत्तापर्यंत प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे त्याच्यावर आत्तापर्यंत कधी प्रश्न आला नव्हता. बेल असेल, बेल बॉन्ड्स असेल, डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी असेल, लिमिटेशन फॉर टेकिंग कॉग्निझन्स असेल किंवा इनरंट पॉवर ऑफ द हायकोर्ट असेल. याचं कारण असं आहे की सिलेबस जुन्या सिलेबसमध्ये असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा जो जुना सिलेबस होता त्या सिलेबसमध्ये हे सेक्शन्स नव्हते. त्या सिलेबसमध्ये हे सेक्शन्स नव्हते. आता 2022 साली जो सिलेबस आलेला आहे APPचा न्यू सिलेबस म्हणतो आपण, तर त्या न्यू सिलेबसमध्ये हा सेक्शन 436 टू सेक्शन 484 हा नवीन सेक्शनचा जो बंच आहे आपण ज्याला म्हणतो हा चॅप्टरच ॲड करण्यात आलेला आहे. त्यामुळे बेल बॉन्ड्स, डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी, लिमिटेशन फॉर टेकिंग कॉग्निझन्स ह्या चॅप्टरवर जरी तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न दिसत नसतील तरी पण हे आपल्याला प्रिपेअर करणं जास्त गरजेचं आहे. कारण ते अगोदर ते सिलेबसमध्येच नव्हते आणि 2022ला यावर्षी ते सिलेबसमध्ये ॲड केलेले आहेत. म्हणून प्रश्न नाही म्हणजे तो इम्पॉर्टंट नाही अशातला भाग नाही आहे. आपल्याला सगळंच प्रिपेअर करणं गरजेचं आहे. फक्त कुठेतरी आपण प्रायोरिटी डिसाईड करत असताना हे अगोदर करूयात त्याच्यानंतर हे कव्हर करूयात अशी आपण जी स्ट्रॅटर्जी ठेवलेली आहे त्याकरता फक्त हे आपण ॲनालिसिस अगोदर पाहत आहोत. नाहीतर असं अजिबात आपण करायचं नाही आहे किंवा आपण करतही नाही ते की फक्त एवढे जे प्रश्न आलेले आहेत तेच आपण प्रिपेअर करून जाणार. तसं असेल तर ते थोडं चुकीचं होईल. जे सिलेबसमध्ये दिलं आहे ते सगळं कव्हर करायचं. फक्त हा जो पार्ट आहे तो अगोदर आपण अभ्यास करायचा, त्याचा अगोदर आपण तो कव्हर करून घ्यायचा. मग आता जर ॲनालिसिस आपण पाहायला गेलोत तर ॲनालिसिसमध्ये डेफिनेशन पहिला पार्ट आहे CRPCचा. डेफिनेशन्स त्याच्यामध्ये आपण मग सेक्शन 2 पाहिलं तर राईट अ नोट ऑन कंप्लेंट ऑलरेडी 4 मार्क्सला प्रश्न येऊन गेलेला आहे. कंप्लेंट असेल आणि त्यानंतर तुम्ही कंप्लेंट आणि FIR असं समजा डिफरन्स प्रिपेअर करू शकता. डिस्टिंग्विश बिटवीन कंप्लेंट अँड FIR महत्त्वाचं आहे. कंप्लेंटवर प्रश्न आला, FIRवर प्रश्न आला आहे, दोघांचा मिळून डिफरन्सवरही प्रश्न येऊ शकतो. इन्व्हेस्टिगेशन असेल, इन्व्हेस्टिगेशनवर ऑलरेडी शॉर्ट नोट आलेली आहे. तुम्ही इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन यांच्यामधला डिफरन्सही प्रिपेअर करू शकता. इन्व्हेस्टिगेशनला 4 मार्क्सला ऑलरेडी शॉर्ट नोट्स येऊन गेलेले आहे. डिफरन्स बिटवीन कॉग्निझिबल अँड नॉन कॉग्निझिबल ऑफेन्सेस और केसेस. आता ऑफेन्सचे वेगवेगळे प्रकार आपण जे पाहतो कॉग्निझिबल, नॉन कॉग्निझिबल, बेलेबल, नॉन बेलेबल, कंपाऊंडेबल, नॉन कंपाऊंडेबल. तर हे सगळे जे आहेत प्रकार हे सगळ्यांवर तुम्हाला शॉर्ट नोट किंवा डिफरन्स येऊ शकतो. ती शॉर्ट नोट आणि डिफरन्स तुम्ही प्रिपेअर केला पाहिजे. कॉग्निझिबल म्हणजे काय, नॉन कॉग्निझिबल म्हणजे काय, बेलेबल म्हणजे काय, नॉन बेलेबल म्हणजे काय, कंपाऊंडेबल म्हणजे काय, नॉन कंपाऊंडेबल म्हणजे काय आणि सगळ्यांचा डिफरन्स कॉग्निझिबल, नॉन कॉग्निझिबल, बेलेबल, नॉन बेलेबल, कंपाऊंडेबल, नॉन कंपाऊंडेबल किंवा कंप्लेंट, FIR, इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन हे डिफरन्स आपल्याला आले पाहिजेत. तर त्या अँगलने ते ऑलरेडी शॉर्ट नोट्स त्याच्यावर डिफरन्सवर येऊन गेलेले आहे. व्हिक्टिमची जी शॉर्ट नोट्स आहे ते व्हिक्टिमवर पण एका वर्षी शॉर्ट नोट्स येऊन गेलेले. राईट अ नोट ऑन वॉरंट केस त्याच्यावर नक्कीच प्रश्न येतो. डेफिनेशन्स इथं आहे आणि ट्रायल ऑफ वॉरंट केस हा पुढे तो चॅप्टर आहे ट्रायलच्या चॅप्टरमध्ये. डिफरन्स बिटवीन समन्स केस अँड वॉरंट केस याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. डिफरन्स बिटवीन बेलेबल अँड नॉन बेलेबल ऑफेन्स आत्ताच मी तुम्हाला म्हटलं आपण ते प्रिपेअर केलं पाहिजे. डिफरन्स बिटवीन स्टेट केस अँड प्रायव्हेट केस अँड राईट अ नोट ऑन ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन. याच्यावर 2015 साली 4 मार्क्सला शॉर्ट नोट्स आणली. डेफिनेशन क्लॉजमध्ये याची डेफिनेशन आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात घ्या की डेफिनेशन क्लॉजमधले सगळ्या डेफिनेशन आपल्याकरता महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही असं ऑफिसर इन्चार्ज ऑफ पोलीस स्टेशन याच्यावरही 4 मार्काला शॉर्ट नोट आहे, व्हिक्टिमवरही 4 मार्कला शॉर्ट नोट आहे. तर जवळपास सगळ्या डेफिनेशन्स आपल्याकरता महत्त्वाचे आहेत. तर ते सेक्शन 2 जो आहे तो आपण व्यवस्थितच प्रिपेअर केला पाहिजे CRPCचा डेफिनेशन क्लॉज. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर आहे, दुसरा चॅप्टर CRPCचा कॉन्स्टिट्यूशन ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स अँड पॉवर ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स. कॉन्स्टिट्यूशन ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स अँड पॉवर ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स अगदी सेक्शन 56 टू सेक्शन 40 5 ते 40 जरी आपण धरलं
तरीसुद्धा हा चॅप्टर त्याच्यामध्ये कव्हर होतो. त्यामध्ये 2011 साली राईट अ नोट ऑन पब्लिक प्रॉसिक्युटर, साहजिकच आहे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहे, आपण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचं प्रिपरेशन करत आहोत आणि आपल्याला मग असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे काय, पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे काय, डायरेक्टोरेट ऑफ प्रॉसिक्युशन म्हणजे काय हे माहिती पाहिजे. आणि CRPC मध्ये हे दिलेलं आहे सेक्शन 24, 25, 25A. आता आपण पाहतो असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, प्रॉसिक्युशन विंग आपण सगळी पाहतो डायरेक्टोरेट ऑफ प्रॉसिक्युशन्सपासून. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहेत APP आपण म्हणतो असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर, हे JMFC समोर सरकारी वकील म्हणून आपण काम करतो. किंवा ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर जे आहेत ते कोर्ट ऑफ सेशन समोर सरकारी वकील सरकारी पक्षाची बाजू मांडत राहतात. तर आपले असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची आपली काय आहे, एक्झाम आहे. मग त्याच्यावर एका वर्षी शॉर्ट नोट आलेली आहे. व्हेरियस क्लासेस ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स, पॉवर ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स, त्यावर 2007 आणि 2015 अगदी 2 वेळेस ही शॉर्ट नोट 4 मार्क्सला आलेली आहे की क्लासेस ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स अँड देअर पॉवर्स. एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट, आता आपण पाहतो 2 प्रकारचे मॅजिस्ट्रेट असतात, एक एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि दुसरं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. मग ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट एक्सेट्रा. आणि एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट जी विंग आहे ती आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कलेक्टर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, प्रांत वगैरे हे जे पाहतो. तर CRPC मध्ये दोघांचेही पॉवर दिलेले आहेत. CRPC मध्ये काही चॅप्टर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटशी रिलेटेड पण आहेत आणि मग बाकीचं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटशी रिलेटेड आहेत. तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट 2 प्रकारचे मॅजिस्ट्रेट, एक एक्झिक्युटिव्ह आणि दुसरं ज्युडिशियल. तर एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट अशी शॉर्ट नोट्स एका वर्षी 4 मार्क्सला आलेले आहे. त्याच्याही प्रोव्हिजन CRPC मध्ये दिलेले आहेत. पॉवर ऑफ द कोर्ट्समध्ये सेंटेन्स विच मॅजिस्ट्रेट मे पास, कोणतं कोर्ट किती शिक्षा देऊ शकतं, किती वर्षापर्यंत शिक्षा देण्याचा पॉवर आहे. तर आपण म्हणतो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास 3 वर्षापर्यंत जे शिक्षा देऊ शकतात एक्सेट्रा. त्याच्यावर शॉर्ट नोट्स आलेले आहे. देन आणखी एक महत्त्वाचा चॅप्टर जो आहे नंतरचा चॅप्टर अरेस्ट, सेक्शन 41 टू सेक्शन 60 जो आहे CRPCचा, सेक्शन 41 टू सेक्शन 60 अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे हा. अरेस्ट, यामध्ये अरेस्ट कोण करू शकतं, अरेस्ट बाय पोलीस ऑफिसर, अरेस्ट बाय प्रायव्हेट पर्सन, तुम्ही आम्ही केव्हा अरेस्ट करू शकतात, आणि अरेस्ट बाय मॅजिस्ट्रेट सेक्शन 41 टू 60. मग अरेस्ट बाय पोलीस, व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट, हा जो पार्ट आहे. अरेस्ट केव्हा करता येते, अरेस्ट कोण करू शकतं, अरेस्ट करत असताना जी प्रोसिजर काय, अरेस्ट केल्यानंतरचे काय पॅरामीटर्स आहेत, व्हॉट आर द राईट्स ऑफ द अरेस्टेड पर्सन, हे सगळं या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे. आणि मग त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. फुल क्वेश्चन आणि शॉर्ट नोट्स दोन्ही प्रकार आले. तुम्ही जर पाहिलं तर 2007, 2010, 2011, 2012 अगदी प्रत्येक वर्षी आत्तापर्यंत ज्या वर्षी एक्झाम झाली त्या वर्षी अरेस्टवर प्रश्न आलेला आहे. काही वेळा शॉर्ट नोट्स आलेले आहे, काही वेळा फुल क्वेश्चन आलेला आहे. आणि मग प्रश्न एकाच अँगलने आहे बऱ्याच वेळा. व्हेन पोलीस ऑफिसर मे कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट, सेक्शन 41 सांगतो व्हेन पोलीस कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट. पण या प्रश्नामध्ये फक्त सेक्शन 41च लिहून चालत नाही. व्हेन पोलीस कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट 41 आहे, टू सम एक्सटेंट 42 आहे. त्याच्यानंतर तिकडे 151 आहे, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स, व्हेन पोलीस मे अरेस्ट विदाउट वॉरंट टू प्रिव्हेंट कमिशन ऑफ कॉग्निझेबल ऑफेन्स. तर तो शॉर्ट नोट्सला आहे, व्हेन पोलीस ऑफिसर कॅन अरेस्ट विदाउट वॉरंट अँड फर्दर प्रोसिजर. साहजिकच आहे, अरेस्ट केल्यानंतर काय आहे तर 24 तासामध्ये आपण म्हणतो मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं पाहिजे. सेक्शन 57 रेड विथ 167 रिमांडचा कन्सेप्ट आहे, तोही आपण पाहतो, तोही आपल्याला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा आहे. अरेस्टमध्ये एक महत्त्वाचं आणि लँडमार्क जजमेंट आहे, तुम्ही ते अभ्यास केला पाहिजे. अर्नेस्ट कुमारचं जे लँडमार्क जजमेंट्स आहे त्याच्यामध्ये सेक्शन 41A मॅन्डेटरी आहे आणि 7 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये सेक्शन 40चे जे पॅरामीटर्स आहेत, सेक्शन 41चे जे पॅरामीटर्स आहेत तर ते कसे कंप्लाय करणं गरजेचं आहेत गाईडलाईन्स, तर ते अर्नेस्ट कुमारमध्ये सांगितलेलं आहे. तेही जजमेंट आपल्याला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही ते जजमेंट व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. देन अरेस्टवर हा फुल क्वेश्चन 8 मार्क्सला होता, त्याची प्रोसिजर काय आहे एक्सेट्रा. देन प्रोसेस टू कंपेल अपीअरन्स ऑफ अ पर्सन बिफोर कोर्ट. 2 प्रकार आहेत. एखाद्या व्यक्तीला कोर्टासमोर अपीअर करण्याकरता कसं कंपेल करायचं, प्रोसेस टू कंपेल अपीअरन्स ऑफ अ पर्सन बिफोर कोर्ट, आणि दुसरा पार्ट आहे प्रोसेस टू कंपेल प्रोडक्शन ऑफ अ थिंग. एखाद्या व्यक्तीला सांगितलं तू कोर्टासमोर ये, त्याला बोलवायचं आहे, कोर्टासमोर हजर हो, कंपेल करायचं आहे. मग काय प्रोसेस आहे की समन्स आहे, वॉरंट आहे, प्रोक्लेमेशन आहे, अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी आहे, सेल ऑफ द प्रॉपर्टी आहे. सेक्शन 61 to 90 यामध्ये हा सगळा चॅप्टरायझेशन आहे.
आणि एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये एखादं डॉक्युमेंट आहे, एखादी थिंग आहे, तर ती डॉक्युमेंट तू हजर कर, कोर्टासमोर हजर कर. याच्याकरता काय आहे, तर त्याच्याकरता सेक्शन 91(2)(105) आहे, प्रोसेस टू कंपेल प्रोडक्शन ऑफ अ थिंग ऑर डॉक्युमेंट. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्च वॉरंट जो आहे तो सर्च वॉरंटचा कन्सेप्ट सेक्शन 91(2)(105) मध्ये जातो. कोणत्या कारणास्तव कोर्ट सर्च वॉरंट इश्यू करू शकतं आणि कोणत्या केसेस, कोणत्या ऑफेन्सेसमध्ये किंवा कोणत्या कारणास्तव आणि केव्हा केव्हा सर्च वॉरंट इश्यू होतो तो तिथे आहे. प्रोसेस टू कंपेल अपीअरन्स ऑफ अ पर्सन सेक्शन 61 to 90 जर आपण अभ्यास केला तर सेक्शन 61 to 90 मध्ये तुमच्या लक्षात येईल समन्सचा एक पार्ट आहे, समन्स, वॉरंट, प्रोक्लेमेशन अँड अटॅचमेंट. म्हणजे आपण एखाद्याला कोर्टासमोर हजर करायचे, बोलवायचे, कंपेल करायचे, त्याची अटेंडन्स, तर आपण म्हणतो किंवा समन्स पाठवा. समन्स इज ऑर्डर ऑफ द कोर्ट डायरेक्टिंग अ पर्सन टू अपीअर बिफोर कोर्ट. समन्स हा ना कोर्टाने दिलेला आदेश असतो एखाद्या व्यक्तीला, तू ना कोर्टासमोर हजर हो. आणि समन्स पाठवलं तरी तो आला नाही तर मग आपण म्हणतो वॉरंट इश्यू होतं. आणि वॉरंट इज द ऑर्डर ऑफ द कोर्ट डायरेक्टिंग अ पोलीस ऑफिसर टू ब्रिंग दॅट पर्सन बिफोर कोर्ट. समन्स आणि वॉरंटमध्ये बोली भाषेत जर फरक सांगायचा झाला तर समन्स त्या व्यक्तीला सांगितलं जातं की पाठवलं जातं किंवा तू ना कोर्टासमोर हजर हो. समन्स पाठवला ना, हा आला नाही, तर वॉरंट जे आहे ते वॉरंट पोलिसांना सांगितलं जातं की या व्यक्तीला कोर्टासमोर हजर करा. आणि अगदी बोली भाषेतला जर फरक सांगायचा झाला समन्स आणि वॉरंटमधला तर समन्स म्हणजे तू ये आणि वॉरंट म्हणजे याला घेऊन या. ही जी प्रोसेस आहे यावर आपल्याला 8 मार्क्सचा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे. तर तो क्वेश्चन्स पहा. राईट अ शॉर्ट नोट ऑन समन्स अँड टाइप्स ऑफ वॉरंट्स अँड देअर सर्व्हिस. वॉरंट खूप पर्टिक्युलर आहे. मग वॉरंटमध्ये बेलेबल वॉरंट आहे, नॉन बेलेबल वॉरंट आहे. वॉरंट वेगवेगळ्या कारणास्तव इश्यू होतात. एक तर वॉरंट इश्यू होतं वॉरंट ऑफ अरेस्ट. एक वॉरंट कशाकरता इश्यू होतो, वॉरंट ऑफ अरेस्ट. याला अरेस्ट करण्याकरता वॉरंट. मग त्याच्यामध्ये बेलेबल वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट, पर्टिक्युलर बेलेबल, नॉन बेलेबल आपण NBW असं म्हणतो. त्यानंतर दुसरं वॉरंट असतं सर्च वॉरंट. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी आहे, डॉक्युमेंट असेल, थिंग असेल, तर ती सर्च करण्याकरता जो इश्यू होतो तो होतो सर्च वॉरंट. आणि आणखी एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे डिस्ट्रेस वॉरंट. सो वॉरंट हा वेगवेगळे प्रकार आहेत वॉरंटचे. वॉरंट फॉर अरेस्ट. वॉरंट फॉर अरेस्टमध्ये 2 प्रकार, एक बेलेबल अँड नॉन बेलेबल पर्टिक्युलरली वॉरंट. आता NBW म्हणतो आपण, नॉन बेलेबल वॉरंट. आणि आपण पाहिलेले बऱ्याच वेळा कायद्यामध्ये मिसकन्सेप्शन्स असतात. NBW जे आहे, नॉन बेलेबल वॉरंट जे आहे, हे कॅन्सल करण्याकरता तो व्यक्ती, आरोपी कोर्टासमोर हजरच असला पाहिजे असं काही नाही आहे. बॉम्बे हायकोर्टचं त्याच्यामध्ये एक जजमेंट आहे, आपण CRPC पाहताना शिकलेलो आहोत की नॉन बेलेबल वॉरंट कॅन बी कॅन्सल्ड इन अब्सेन्स ऑफ द अक्युज्ड ऑल्सो. तो एक महत्त्वाचा पार्ट आहे. तर असे काही बेसिकली मिसकन्सेप्शन आहेत कायद्यामधले, तर ते आपण व्यवस्थित प्रिपेअर केले पाहिजेत, जे की आपण परीक्षेमध्ये ज्यावेळेस ॲन्सर लिहितोय तर आपले त्याच्यामध्ये चूक होता कामा नये. सो असे टाईप्स ऑफ वॉरंट जे आहेत आणि समन्स आहेत त्याच्यावर एका वर्षी 4 मार्क्सला शॉर्ट नोट्स आहे. व्हेरियस मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, सर्व्हिस ऑफ समन्स, मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, सबस्टिट्यूट सर्व्हिस एक्सेट्रा, तो याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर अटॅचमेंट ऑफ द प्रॉपर्टीवर 8 मार्कला फुल क्वेश्चन्स आला. डिस्कस व्हेन कोर्ट ऑर्डर अटॅचमेंट ऑफ द प्रॉपर्टी ऑफ पर्सन हु हॅज absconded अँड प्रोसिजर शुड बी फॉलोड फॉर द सेम. अटॅचमेंट, प्रॉपर्टीचे अटॅचमेंट कशी ऑर्डर करायची आणि अटॅचमेंट करता काय प्रोसिजर आहे, ही 8 मार्कला आपल्याला 2010 साली प्रश्न आला होता. त्यानंतर डिस्कस अंडर विच सेक्शन ऑफ CRPC द कोर्ट हॅज गिवन पॉवर टू सिक्युअर प्रेझेन्स ऑफ द अक्युज्ड इन द कोर्ट्स. म्हणजे हा सगळा चॅप्टर शॉर्टमध्ये आपल्याला या प्रश्नात घ्यायचा आहे. समन्स, वॉरंट, प्रोक्लेमेशन, अटॅचमेंट, म्हणजे तोही महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर व्हॉट इज द प्रोसिजर ऑन अरेस्ट of a person against whom warrant is issued and what is the procedure when such person arrested is brought before a magistrate. ज्या व्यक्तीच्या अगेन्स्ट वॉरंट इश्यू केले अरेस्टचं आणि त्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर काय प्रोसिजर आहे आणि त्याला मॅजिस्ट्रेट समोर प्रोड्यूस केल्यानंतर काय प्रोसिजर आहे हे CRPC मध्ये आपण पाहतोय. सेक्शन 76 टू सेक्शन 82 CRPC हा जो पार्ट आहे तो याच्याशी डील करतो. वॉरंट ज्या व्यक्तीच्या अगेन्स्ट वॉरंट इश्यू केलं त्याला अरेस्ट केली आणि मॅजिस्ट्रेट समोर आणलं तर काय प्रोसिजर आहे. तर तो एक 8 मार्क्सला प्रश्न येऊन गेला होता. म्हणजे समन्स, वॉरंट, प्रोक्लेमेशन, अटॅचमेंट, सेल, प्रत्येक गोष्टीवर आत्तापर्यंत आपल्या APPच्या परीक्षेमध्ये एक्झामिनेशनला प्रश्न विचारलेला आहे, तो विचारून झालेला आहे. रादर दॅन
त्यानंतर प्रोसेस टू कंपेल प्रोडक्शन ऑफ अ थिंग सर्च वॉरंट. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की व्हॉट आर द जनरल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू सर्चेस. 8 मार्क्सला प्रश्न आहे. मग सर्च वॉरंट केव्हा इश्यू होतं? सेक्शन 91, 92, 93 काय आहे? सर्च वॉरंट कशाकरता इश्यू होतं? सर्च विदाऊट वॉरंट सेक्शन 165 एक्सेट्रा जे पॅरामीटर्स आहेत. तर सर्च विदाऊट वॉरंट, सर्च विथ वॉरंट आणि कोणत्या कोणत्या कारणास्तव सर्च वॉरंट इश्यू होतो असं एक ओव्हरऑल प्रश्न 8 मार्क्सला आपल्याला विचारला गेलेला आहे. सेक्शन 91 to 105 मध्ये सर्च वॉरंटशी रिलेटेड जनरल प्रिन्सिपल्स किंवा जनरल प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. आणि व्हेन सर्च वॉरंट इज इश्यूड ते एका वर्षी शॉर्ट नोट्स पण आलेली आहे. देन मग आता सेक्शन 97 फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर एखादा व्यक्ती रॉंगफुली जर कन्फाईन केलेला असेल तर त्याच्या रिलीज करता सेक्शन 97 खाली मॅजिस्ट्रेट सर्च वॉरंट काय करू शकतात? इश्यू करू शकतात. सो तो पार्ट आहे, तो चॅप्टर तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा. रेसिप्रोकल अरेंजमेंट आहे, त्याच्यावर प्रश्न आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ऑफ द पोलीस अबाउट कमिशन ऑफ कॉग्निझेबल ऑफेन्स. की एखादा व्यक्ती कॉग्निझेबल ऑफेन्स कमिट करण्याच्या तयारीत असेल तर त्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून त्याला अरेस्ट केली जाते. तर त्याच्यावर शॉर्ट नोट आलेली आहे एका वर्षी. त्यानंतर हा जो चॅप्टर आहे इन्फॉर्मेशन टू पोलीस अँड पॉवर टू इन्व्हेस्टिगेट अँड देअर पॉवर टू इन्व्हेस्टिगेट, दॅट इज इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ अ कॉग्निझेबल ॲज वेल ॲज नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स. सेक्शन 154 सांगतो इन्फॉर्मेशन ॲज टू कमिशन ऑफ कॉग्निझेबल ऑफेन्स पॉप्युलरली नोन ॲज FIR. आणि मग त्याच्यावर सेक्शन 154 टू सेक्शन 176 हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. खूप प्रश्न याच्यावर आपल्याला परीक्षेला आलेत. त्याच्यामध्ये व्हॉट डू यू मीन बाय FIR अँड स्टेट व्हॉट इज इट्स इव्हिडन्शियरी व्हॅल्यू. आता FIR काय आणि FIRची इव्हिडन्शियरी व्हॅल्यू काय? सेक्शन 154 FIRचा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये 2013ला काही अमेंडमेंट आहेत, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013 आणि काही अमेंडमेंट 2018ला आहेत, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2018. तर ते 154 लिहिताना ते अमेंडमेंट स्पेसिफिकली आपण त्याच्यामध्ये लिहिल्या पाहिजेत की 154 मध्ये 2013 साली काय अमेंडमेंट आहे, 2018 साली काय अमेंडमेंट आहे. इव्हिडन्शियरी व्हॅल्यू जी आहे तर ती इव्हिडन्शियरी व्हॅल्यूमध्ये FIR इज नॉट अ सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ इव्हिडन्स एक्सेट्रा, तो पार्ट आपण त्यामध्ये पाहतो. पुन्हा शॉर्ट नोट्स आलेले आहेत 2007ला FIR वर, हे 2010ला होती, 2011ला पण FIR वर शॉर्ट नोट्स आहे. सो 2-3 वेळा हा प्रश्न FIR वरचा रिपीट झालेला आहे. देन कन्फेशन, राईट अ शॉर्ट नोट ऑन कन्फेशनल स्टेटमेंट. दोन वेळा CRPC मध्ये पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारला. तसं पाहिलं तर कन्फेशनचा जो कन्सेप्ट आहे तो इव्हिडन्समध्ये आहे. कन्फेशन, ज्युडिशियल कन्फेशन, एक्स्ट्रा ज्युडिशियल कन्फेशन. कन्फेशन मेड बिफोर पोलीस ऑफिसर इज नॉट रिलेव्हंट व्हेन इट इज रिलेव्हंट, व्हेन इट इज नॉट रिलेव्हंट. पण ज्युडिशियल कन्फेशन रेकॉर्ड करायची जी प्रोसिजर आहे, प्रोसिजर फॉर रेकॉर्डिंग कन्फेशन और स्टेटमेंट, ती 164 CRPC मध्ये आहे. आणि पेपर 1 मध्ये तो हा प्रश्न CRPCच्या चॅप्टरायझेशनमध्ये होता. कन्फेशनल स्टेटमेंट म्हणजे तो बेसिकली त्यांना ती प्रोसिजर एक्सपेक्ट होती विथ कन्सेप्ट कन्फेशनल स्टेटमेंटचा. सो तो 164 मध्ये आहे. स्टेटमेंट ऑफ अ विटनेस ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन सेक्शन 160, 161, 162 हा जो पॉवर आहे पोलिसांचा ती स्टेटमेंट घेणं ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन किंवा एक्झामिनेशन ड्युरिंग इन्व्हेस्टिगेशन, तर तोही त्याच्यावरही प्रश्न आहे. डिस्कस द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू रिपोर्ट ऑफ एन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ऑन अ कम्प्लिशन ऑफ इव्हिडन्स. रिपोर्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ऑन अ कम्प्लिशन ऑफ इव्हिडन्स. आता हे लक्षात ठेवा की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मॅजिस्ट्रेटला वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट वेगवेगळ्या स्टेजेसला सबमिट करतो किंवा प्रोव्हाइड करतो. मॅजिस्ट्रेटला पोलीस ऑफिसर, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर प्रिलिमिनरी रिपोर्ट पण फाईल करतो. सेक्शन 157 आहे त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी रिपोर्टची. मॅजिस्ट्रेटला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, पोलीस ऑफिसर इंटरिम रिपोर्ट पण फाईल करतो. सेक्शन 170 आहे. आणि मॅजिस्ट्रेटला आफ्टर कम्प्लिशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन फायनल रिपोर्ट किंवा आपण ज्याला चार्जशीट म्हणतो तोही 173 खाली फाईल होतो. तर हा जो प्रश्न होता तो इंटरिम किंवा प्रिलिमिनरी रिपोर्टवर नव्हता, तर हा आफ्टर कम्प्लिशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन सेक्शन 173 आफ्टर कम्प्लिशन ऑफ इन्व्हेस्टिगेशन जो रिपोर्ट फाईल होतो, फायनल रिपोर्ट बोलीभाषेत आपण त्याला चार्जशीट म्हणतो, त्याच्यावर हा 8 मार्काला फुल क्वेश्चन होता. याच्या व्यतिरिक्तही काही रिपोर्ट फाईल होतात, समरी ए, समरी बी, समरी सी. ए समरी रिपोर्ट, बी समरी रिपोर्ट, सी समरी रिपोर्ट, 169 आपण ज्याला म्हणतो, तर ते आपण प्रिपेअर केलं पाहिजे, तेही महत्त्वाचं आहे.
देन हा प्रश्न दोनदा आला सुसाइडल डेथमध्ये इन्क्वायरी 174, 175 आणि 176. त्याला इन्क्वेस्ट रिपोर्ट किंवा इन्क्वेस्ट पंचनामाही म्हणतो, की एखाद्या व्यक्तीने सुसाईड केल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड इन्क्वायरी, त्या सुसाईडमध्ये इन्क्वायरी नॅचरल आहे अननॅचरल आहे, वेदर पर्सन इज किल्ड बाय ॲनिमल, वेदर मशिनरी, वेदर इट इज सुसाइडल, वेदर इट इज होमिसाइडल, आणि पोस्टमार्टमला केव्हा पाठवता येतं केव्हा नाही, हे यामध्ये आहे सेक्शन 174 to 176. तर त्यावर 2 वेळा प्रश्न आला, शॉर्ट नोट 4-4 मार्क्स करता, तोही महत्त्वाचा आहे. सेक्शन 177 to 189 ज्युरिडिक्शन ऑफ द क्रिमिनल कोर्ट्स आहे, मी तुम्हाला अगोदरच म्हटलं. त्याच्यावर शॉर्ट नोट आली एका वर्षी, व्हॉट आर द प्लेसेस ऑफ ट्रायल इन रिस्पेक्ट ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ ऑफेन्सेस कॅन बी ट्राईड. सेक्शन 177 CRPC जनरल रूल सांगतो, ऑर्डिनरी प्लेस ऑफ इन्क्वायरी अँड ट्रायल, एव्हरी ऑफेन्स शॅल बी इन्क्वायर्ड इनटू अँड ट्राईड बाय द कोर्ट विदिन विच लोकल लिमिट्स ऑफ ज्युरिडिक्शन ऑफेन्स इज कमिटेड. आणि मग इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑफेन्सेस आहेत, थेफ्ट, एक्स्टॉर्शन, रॉबरी, डकेती, मिसअप्रोप्रिएशन, ब्रीच ऑफ ट्रस्ट. मग असे कंटिन्युइंग ऑफेन्स, व्होएजमध्ये असलेले ऑफेन्स जे आहेत, तर ते कोणत्या कोर्टात तो खटला चालवता येतो, कोणत्या कोर्टाला तो ज्युरिडिक्शन आहे, याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे. 8 मार्कला फुल क्वेश्चन ज्युरिडिक्शनवर विचारला गेला. त्यानंतर सेक्शन 190 to 199 कंडिशन रिक्विजिट फॉर इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग. कोर्टामध्ये खटला सुरू होण्याकरता काही महत्त्वाच्या कंडिशन्स फुलफिल करायला लागतात, कंडिशन रिक्विजिट फॉर इनिशिएशन ऑफ प्रोसिडिंग. त्या सेक्शन 190 to 199 मध्ये दिलेल्या आहेत. त्यात पहिल्यांदा सेक्शन 190, 191 टेकिंग कॉग्निझन्स हा जो पार्ट आहे, टेकिंग कॉग्निझन्स, व्हॉट डू मीन बाय द टर्म टेकिंग कॉग्निझन्स, हू कॅन टेक कॉग्निझन्स, कॉग्निझन्स कशाचा घेतला जातो, तर तो 190, 191 मध्ये त्याच्यावर शॉर्ट नोट विचारलेले आहे. आणि बाकी स्पेसिफिक ऑफेन्सेस आहेत की त्या ऑफेन्सेसमध्ये जर कॉग्निझन्स घ्यायचा असेल तर सँक्शन्स लागते, केव्हा लागते, किंवा पब्लिक सर्वंटशी रिलेटेड असेल, कंटेम्प्ट ऑफ लॉफुल अथॉरिटी ऑफ पब्लिक सर्वंट असेल, सेक्शन 195 सांगतो की त्या पब्लिक सर्वंटनेच रायटिंगमध्ये कंप्लेंट केली पाहिजे एक्सेट्रा. तर तो हा चॅप्टर आहे, त्याच्यावर प्रश्न 2 वेळा विचारून झालेले आहेत. चार्ज सेक्शन 211 ते 224 CRPC, सेक्शन 211 टू सेक्शन 224 ऑफ द CRPC डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ चार्ज. चार्जमध्ये चार्ज, कंटेंट ऑफ चार्ज, त्यानंतर पर्टिक्युलर जॉइंडर ऑफ द चार्ज, एरर ऑफ द चार्ज, इफेक्ट ऑफ एरर ऑफ द चार्ज, हे सगळे पार्ट्स त्याच्यामध्ये आहेत. जॉइंडर ऑफ द ट्रायल आतापर्यंत 2दा शॉर्ट नोट आली, पण कंटेंट ऑफ चार्जवरच शॉर्ट नोट आलेले आहेत. त्याच्या पुढे तुम्ही प्रिपेअर केलं पाहिजे. चार्ज जॉइंडर काय आहे, पर्टिक्युलर जॉइंडर ऑफ द चार्ज काय आहे, किंवा एरर ऑफ द चार्ज काय आहे, त्याचा इफेक्ट काय आहे, तर तो अल्टरेशन ऑफ चार्ज, वेदर इट कॅन बी अल्टर्ड, व्हेन इट कॅन बी अल्टर्ड, तोही प्रश्न येऊ शकतो. देन ट्रायल्स जे आहेत 225 to 265 पर्यंत ट्रायलचा चॅप्टर आहे. पर्टिक्युलर सेशन्स ट्रायल, वॉरंट ट्रायल, समन्स ट्रायल, समरी ट्रायल, वॉरंट ट्रायल वगैरेवर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. आणि त्यात स्पेसिफिकली डिस्चार्जचा जो कन्सेप्ट आहे, तर डिस्चार्जच्या कन्सेप्टवर आपल्याला प्रश्न आलेले आहेत. वॉरंट ट्रायल आणि समन्स ट्रायलवर आपल्याला डिफरन्स पण विचारलेला आहे. त्याच्या स्टेजेस पण विचारू शकतात, फुल क्वेश्चनलाही तो प्रश्न येऊ शकतो. ट्रायलच्या स्टेजेस ऑफ द वॉरंट ट्रायल ऑन पोलीस रिपोर्ट, वॉरंट ट्रायल ऑन अदरवाईज दॅन पोलीस रिपोर्ट, तेही आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि स्टेजेस तो, आणि पॉवर टू स्टॉप प्रोसिडिंग जो आहे इन सर्टन केसेस, तो 2015ला प्रश्न होता, तो महत्त्वाचा चॅप्टर आहे. देन जनरल प्रोव्हिजन्स ॲज टू इन्क्वायरी अँड ट्रायल, सेक्शन 300 ऑनवर्ड्स, सेक्शन 300 ऑनवर्ड्स हा चॅप्टर आहे. सेक्शन 300 टू सेक्शन 327 दॅट इज जनरल प्रोव्हिजन्स ॲज टू इन्क्वायरी अँड ट्रायल. त्यामध्ये कंपाऊंडिंग ऑफ एन ऑफेन्स जो आहे सेक्शन 320 आहे. कंपाऊंडिंग ऑफ एन ऑफेन्स केव्हा कंपाऊंड होतो, केव्हा करता येतं, कोण ऑफेन्स कंपाऊंड करू शकतो, शॉर्ट नोट्स आली. विड्रॉल ऑफ द प्रॉसिक्युशन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे सेक्शन 321. इथे पब्लिक प्रॉसिक्युटरचा एक खूप महत्त्वाचा रोल येतो. आणि सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये ऑब्झर्व केलं होतं की ऑफिस ऑफ द पब्लिक प्रॉसिक्युटर इज नॉट अ पोस्ट ऑफिस टू कन्वे द डिसिजन ऑफ द गव्हर्नमेंट टू द कोर्ट. पब्लिक प्रॉसिक्युटरचं जे ऑफिस आहे ते एक इम्पॉर्टंट ऑफिस आहे. आणि पब्लिक प्रॉसिक्युटरनी विड्रॉल ऑफ प्रॉसिक्युशनच्या केसमध्ये ॲप्लिकेशनला स्वतःचं माइंड अप्लाय करणं गरजेचंच आहे. तर ते आपल्याला शॉर्ट नोट एका वर्षी विचारलेली होती की विड्रॉल ऑफ द प्रॉसिक्युशन एक्सेट्रा. टेंडर ऑफ पार्डन टू अकम्प्लिश, सेक्शन 306, 307, 308 टेंडर ऑफ पार्डन, त्याला आपण माफीचा साक्षीदार म्हणतो, तर त्याच्याशी रिलेटेड शॉर्ट नोट्स आपल्याला आलेले आहे. अप्रूव्हर, अकम्प्लिश आणि अप्रूव्हरमध्ये फरक आहे. व्हेन अकम्प्लिश इज
tendered pardon, he becomes approver. So a slight thin line of difference त्यामध्ये आहे. शॉर्ट नोट्स टेंडर ऑफ पार्डनवर आलेली आहे. इथे तुम्ही पहा जवळपास 2 वेळा पर्टिक्युलर टेंडर ऑफ पार्डनवर शॉर्ट नोट्स आहे. आणि हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. याच्यातले छोटे छोटे सेक्शन्स पण 4-4 मार्क्सला येतात. आणि जर इथं पाहिलं तर 2015चा जर प्रश्न पाहिला अतिशय एक महत्त्वाचा पार्ट, व्हॉट इज द प्रोसिजर व्हेन आफ्टर कमेन्समेंट ऑफ इन्क्वायरी और ट्रायल मॅजिस्ट्रेट फाइंड्स केस शुड बी कमिटेड. सेक्शन 323 जो आहे CRPCचा, तर या सेक्शन्सवर ही एक 4 मार्क्सची शॉर्ट नोट्स आहे. तर ह्या चॅप्टरमधले अगदी छोटे छोटे सेक्शन जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. प्रत्येक सेक्शनवर 4 मार्क्सला सेपरेट शॉर्ट नोट येऊ शकते. देन अतिशय महत्त्वाचा हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. याच्यावर 3 वेळा प्रश्न आला आणि खूप एक सुंदर क्वेश्चन याच्यावर विचारला गेला होता. प्रोव्हिजन ॲज टू ॲक्युज पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. CRPC सेक्शन 328 to 340 हा पर्टिक्युलरली 328 ऑनवर्ड्स हा प्रोव्हिजन्स जे आहे ते सांगितलेले आहेत. प्रोव्हिजन्स ॲज टू ॲक्युज पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. आता एका वर्षी 328 to 339 340 पर्यंत हा चॅप्टर आहे. 2011ला फुल क्वेश्चन आला. डिस्क्राइब द प्रोसिजर फॉलोड बाय कोर्ट इफ द अक्यूज्ड इज अ लुनॅटिक ऑर पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. अक्यूज्ड इज अ लुनॅटिक ऑर पर्सन ऑफ अनसाउंड माइंड. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लुनॅटिक इज वन थिंग अँड अनसाउंड माइंड इज डिफरंट अनदर थिंग. लुनॅटिक एक वेगळा पार्ट आहे आणि अनसाउंड माइंड एक वेगळा पार्ट आहे. आणि याच्याशी रिलेटेड 2011ला फुल क्वेश्चन आला की आरोपी कोर्टासमोर आणलाय आणि तो आरोपी लुनॅटिक किंवा अनसाउंड माइंड आहे, तर अशा आरोपीच्या बाबतीत कोर्टाने काय प्रोसिजर फॉलो करायची. 8 मार्काला फुल क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर 2015ला तुम्ही पहा, 2015ला 4-4 मार्क्सला 2 प्रश्न आले. त्यातला पहिला प्रश्न होता, व्हॉट इज द प्रोसिजर इन केस ऑफ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड ट्राइड बिफोर कोर्ट. अनसाउंड माइंड व्यक्ती कोर्टासमोर आणला ट्रायलला किंवा कोर्टासमोर आलेला व्यक्ती ट्रायलला अनसाउंड माइंड आहे, तर त्याच्या बाबतीत काय प्रोसिजर फॉलो करायची. हा 2015ला एक प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता 2015ला लगेचच त्याखाली, व्हॉट इज द प्रोसिजर इन केस ऑफ एन ॲक्युज्ड बिईंग लुनॅटिक. आरोपी जर लुनॅटिक असेल तर त्याची काय प्रोसेस आहे. तर हा दुसरा पार्ट होता. व्हॉट इज द प्रोसिजर इन केस ऑफ अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड ट्राइड बिफोर कोर्ट हा 329 आहे. हा सेक्शन 329 आहे. आणि व्हॉट इज द प्रोसिजर इन केस ऑफ एन ॲक्युज बिईंग लुनॅटिक हा 328 आहे. म्हणजे इथे 2011ला लुनॅटिक और अनसाउंड माइंड दोघांवर मिळून फुल क्वेश्चन विचारला 8 मार्क्स करता. 328 329 आणि ऑनवर्ड्स पुढचे सेक्शन प्रोसिजरल. आणि 2015ला ते 2 सेपरेट विचारले. अनसाउंड माइंडचं एक सेपरेट 4 मार्कला विचारला आणि लुनॅटिकचा एक सेपरेट 4 मार्क्सला विचारला. हे सेक्शन्स वेगळे आहेत, प्रोसिजर वेगळे, कन्सेप्ट वेगळा आहे. त्यामुळे हाही आपण व्यवस्थित बारकाव्याने अतिशय बारकाव्याने ड्राफ्ट केलेला हा प्रश्न होता. तर तो आपण तितक्याच बारकाव्याने आपण वाचला पाहिजे, प्रिपेअर केला पाहिजे आणि शॉर्ट नोट्सच्या अँगलने तो आपण पेपरमध्ये तसा लिहिला पाहिजे. देन अपील, रेफरन्स अँड रिव्हिजन. 372 ऑनवर्ड्स CRPचा जो चॅप्टर आहे अपील, रेफरन्स अँड रिव्हिजन, त्याच्यामध्ये रिव्हिजन रेफरन्स जे आहे पॉवर ऑफ द कोर्ट ऑफ सेशन, हायकोर्टचे जे रिव्हिजनल पॉवर आहेत त्याच्यावर एकदा प्रश्न आलेला आहे. डिस्क्राईब रिव्हिजनल पॉवर ऑफ सेशन्स कोर्ट अँड ऑफ द हायकोर्ट 4 मार्क्सला शॉर्ट नोट्स आहे. किंवा व्हॉट आर द प्रोव्हिजन्स इन द रिस्पेक्ट ऑफ अपील अगेन्स्ट ॲक्विटल ॲज अमेंडेड, तो एक महत्त्वाचा प्रश्न 4 मार्क्सला आला. व्हॉट इज द प्रोसिजर व्हेन ॲपिलेंट इज इन जेल. सेक्शन 383 छोटा सेक्शन आहे आणि छोटी प्रोसिजर आहे, पण प्रश्न आपण व्यवस्थित लिहिला पाहिजे कारण तो 4 मार्क्सला आहे. व्हॉट इज द प्रोसेस सेक्शन 383, व्हॉट इज द प्रोसिजर व्हेन ॲपिलेंट इज इन जेल. आणि व्हॉट इज द प्रोसिजर इन कॉलिंग फॉर रेकॉर्ड व्हाईल एक्सरसाइजिंग पॉवर ऑफ द रिव्हिजनल एक्सेट्रा 2015. हा अपील, रिव्हिजन, रेफरन्स एक्सेट्रा हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. अपील आणि रिव्हिजनवर जास्त फोकस एक्झामिनरचा आहे. त्यानंतर पुढचा जो चॅप्टर आहे बेल, सेक्शन 436 to 450 of the CRPC deals with the concept of bail. 436 to 450 bail, kinds of bail, types of bail, bail in bailable offense, bail in non-bailable offense, anticipatory bail, default bail, हे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत. तर बेलचा जो चॅप्टर आहे 436 to 450 याच्यावर आत्तापर्यंत प्रश्न नाही. याचं कारण असं आहे की 2022 पर्यंत अगोदर बेलचा हा जो चॅप्टर आहे 436 to 484 हा चॅप्टर सिलेबसमध्येच नव्हता.
सिलेबसमध्ये नव्हता. जुन्या सिलेबसमध्ये ना रेफरन्स आणि रिव्हिजनपर्यंतच होता. जुन्या सिलेबसमध्ये इथपर्यंतच होतं, अपील, रेफरन्स अँड रिव्हिजन इथपर्यंत CRPCचे चॅप्टरायझेशन होतं. हा पुढचा चॅप्टर ओल्ड सिलेबसमध्ये नव्हता, हा 2022 साली न्यू सिलेबसने हा चॅप्टर ॲड केला आहे. म्हणजे सेक्शनच सिलेबसमध्ये दिलेला आहे 436 to 484 म्हणजे सगळाच चॅप्टर. त्यातला 436 to 450 हा तर बेलचा चॅप्टर आहे, आपण व्यवस्थित प्रिपेअर केला पाहिजे. डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी 451 to 458-59 disposal of property particularly before commencement of trial, disposal of property at the during trial and disposal of property at the conclusion of trial हे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी हा चॅप्टर खूप जास्त महत्त्वाचा आहे, कारण पेपर 2 मध्ये बरेचसे मायनर ॲक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट ॲक्ट आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे, तर तिथे हा जनरल प्रोव्हिजन जो आहे डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टीचा, तर हे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे जे जनरल पॉवर्स आहेत, तर तिथं स्पेशल लॉ खाली फॉरेस्ट ॲक्ट खाली हे सेक्शन्स पर्टिक्युलरली अप्लाय होत नाहीत. स्पेशल लॉ ऑलवेज प्रिव्हेल्स ओव्हर जनरल लॉ. फॉरेस्ट ॲक्टमध्ये आपण ते पाहतोच, सेक्शन 61ला महाराष्ट्र स्टेट अमेंडमेंट आहे की तिथे फॉरेस्ट ऑफिसरला जे आहेत ते कॉन्स्पिकेशन प्रोसिडिंग जे आहेत, सीझरचे जे पॉवर्स आहेत वाईल्ड लाईफ ॲक्ट, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट खाली किंवा फॉरेस्ट ॲक्ट खाली, तर तिथं स्पेशल तरतुदी आहेत. आणि ही जनरल प्रोव्हिजन आहे डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टीची. तर हे नवीन ॲड आहे, तर हे व्यवस्थित तुम्ही प्रिपेअर केला पाहिजे. फुल क्वेश्चनही याच्यावर येऊ शकतो 8 मार्क्सला. आणि लिमिटेशन फॉर टेकिंग कॉग्निझन्स हा पण महत्त्वाचा पार्ट आहे. आणि 482 इनरंट पॉवर ऑफ द हायकोर्ट तोही तुम्ही शॉर्ट नोट्स करता प्रिपेअर केला पाहिजे. ह्या अँगलनी CRPC आहे. ॲप्रॉक्सिमेटली 48 मार्क्सला CRPC आहे. 100 मार्क्सचा पेपर आहे आणि ॲप्रॉक्सिमेटली 48 मार्क्सला म्हणजे जवळपास पेपर 1मध्ये 50% वेटेज करंट पॅटर्ननुसार तर CRPCलाच दिलं जातं आहे. आणि 48 मार्क्स CRPC, त्याचं एवढं सगळं चॅप्टरायझेशन्स, त्याचे आलेले प्रश्न, जे नवीन सिलेबस ॲड केलेला आहे किंवा जे प्रश्न आलेले नाहीत जे तुम्ही आणखी प्रिपेअर केले पाहिजेत ते आपण पाहतोय. हे सगळं तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करून ते व्यवस्थित लिहिलं पाहिजे. तुम्हाला पेपरमध्ये एक्झामिनर काय विचारतोय त्याच्यानुसार तुम्हाला ॲन्सर ते लिहिता आलं पाहिजे. आणि CRPC नंतर आणखी एक पेपर 1मध्ये महत्त्वाचा सब्जेक्ट येतो म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ 1872. 1872चा इंडियन एव्हिडन्स ॲक्ट ऑफ 1872, क्लासिक पीस ऑफ लेजिस्लेशन ड्राफ्टेड बाय सर जेम्स स्टीफन्स. अतिशय सुंदर असा कायदा आहे. 167 सेक्शनचा हा कायदा आहे. 3च शब्दात सांगता येतो, व्हॉट इज टू बी प्रूव्ड, हाऊ इट इज टू बी प्रूव्ड अँड हू शॅल प्रूव्ह. काय सिद्ध करायचंय, कुणी सिद्ध करायचंय आणि कसं सिद्ध करायचंय. व्हॉट इज टू बी प्रूव्ड सेक्शन 5 to 55, ओनली फॅक्ट इन इश्यू अँड रिलेव्हंट फॅक्ट शॅल बी प्रूव्ड. एव्हिडन्स शॅल बी गिव्हन ऑफ ओनली फॅक्ट इन इश्यू अँड रिलेव्हंट फॅक्ट्स. व्हॉट इज टू बी प्रूव्ड, हाऊ इट इज टू बी प्रूव्ड सेक्शन 56 to 100. It is to be proved by oral evidence, documentary evidence, presumption as to document, facts which need not be proved, etc. And who shall prove? Section 101 to 114 a burden of proof. काय सिद्ध करायचं आहे, व्हॉट इज टू बी प्रूव्ड 5 to 55. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 5 ते 55 सांगतो काय सिद्ध करायचं आहे. हाऊ इट इज टू बी प्रूव्ड, कसं सिद्ध करायचं. सेक्शन 56 to 100 सांगतो कसं सिद्ध करायचं आणि कुणी सिद्ध करायचं. सेक्शन 101 to 166 पर्टिक्युलर बर्डन ऑफ प्रूफ, इस्टॉपेल, विटनेसेस, एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, म्हणजे 3च शब्दात इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सांगता येतो. अतिशय सुंदर असा कायदा. हाऊ इट इज टू बी प्रूव्ड, व्हॉट इज टू बी प्रूव्ड, हाऊ इट इज टू बी प्रूव्ड अँड हू शॅल प्रूव्ह. काय सिद्ध करायचंय, कोणी सिद्ध करायचंय आणि कसं सिद्ध करायचंय. 167 सेक्शनचा हा कायदा आहे. त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये आपल्याला काही सेक्शन्स आहेत, काही सेक्शन्स नाहीत. आत्तापर्यंत कोणते कोणते प्रश्न एव्हिडन्सवर आलेले आहेत, कारण 2 क्वेश्चन्स येतात, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 एव्हिडन्सवर असतो आत्तापर्यंतच्या ट्रेंडनुसार. आणि 16 मार्क्सला आहेत 2 क्वेश्चन, मध्ये 32 मार्क्सला एव्हिडन्स आहे. 48 मार्क्सचा CRPC, 32 मार्क्सचा एव्हिडन्स, 80 मार्क्स आणि 20 मार्क्सचा अपील किंवा रिव्हिजनचा ड्राफ्ट, असे 100 मार्क्स. मग एव्हिडन्समध्ये आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या चॅप्टरवर प्रश्न आलेले आहेत जर क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस केलं तर रिलेव्हन्स ऑफ फॅक्टचा जो चॅप्टर आहे, म्हणजे काय सिद्ध करायचं आहे, व्हॉट इज टू बी प्रूव्ड सेक्शन 5 to 55, तर त्याच्यावर प्रश्न आलेला आहे. मग त्याच्यामध्ये ॲडमिशन कन्फेशन, डाईंग डिक्लरेशन, एक्सपर्ट ओपिनियन सगळं येतं. हाऊ इट इज टू बी प्रूव्ड कसं सिद्ध करायचं. आणि मग सेक्शन 56 to 100, मग प्रत्येक गोष्ट सिद्ध करायची गरज आहे का, काहीतरी फॅक्ट्स अशा असतील ज्या सिद्ध करायची गरज नाही. आणि मग फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड सेक्शन 56, 57, 58 त्यावरही प्रश्न आलेला आहे, फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड. मग राहिलेल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या कशा सिद्ध करायच्या.
इदर बाय ओरल एव्हिडन्स और डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. मग कोणत्या गोष्टीचा तोंडी पुरावा देता येतो, कोणत्या गोष्टीचा लेखी पुरावा देता येतो. ओरल एव्हिडन्स मस्ट बी डिरेक्ट. हेअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल. डिरेक्ट एव्हिडन्स म्हणजे काय, हेअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल. त्याला काही एक्सेप्शन्स आहेत का, तर सेक्शन 59 आणि 60 ओरल एव्हिडन्स आहे. सेक्शन 61 ऑनवर्ड्स डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे. प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट सेक्शन 79 to 90A प्रिझम्पशन ऑफ ॲज टू डॉक्युमेंटशी रिलेटेड पार्ट आहे. त्यानंतर बर्डन ऑफ प्रूफ आहे 101 to 114A. त्यानंतर इस्टॉपेल 115, 16 and 117. विटनेसेस 118 to 134, 35 आणि एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस 135 to 166. इतका सगळ्या चॅप्टरवर आत्तापर्यंत प्रश्न आलेले आहेत. आणि सेक्शन 167 लास्ट बट नॉट लिस्ट इम्प्रॉपर ॲडमिशन अँड रिजेक्टेड एव्हिडन्स, तर तोही अस्पेक्ट्स आहे. मग एवढ्या सगळ्या पार्ट्सवर आत्तापर्यंत एव्हिडन्सवर क्वेश्चन्स आलेले आहेत. कशा प्रकारे क्वेश्चन्स आलेले आहेत, कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत ते आपण थोडं पाहण्याचा प्रयत्न करूयात. रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स जो आहे सिलेबसमध्ये सेक्शन 4 ऑनवर्ड. सेक्शन 4 प्रिझम्पशनचा कन्सेप्ट आहे. मे प्रिझ्युम, शॅल प्रिझ्युम, कन्क्लुझिव्ह प्रूफ इम्पॉर्टंट आहे. तो त्याच्यावर प्रश्न आलेला नाही आहे, पण तो महत्त्वाचा पार्ट आहे. There are two types of presumption. One is the presumption of facts and another one is the presumption of law. तर त्या दोन्ही अँगलने आपण पाहतो. मे प्रिझ्युम इज अ प्रिझम्पशन ऑफ फॅक्ट्स आणि प्रिझम्पशन ऑफ लॉमध्ये रिबटेबल प्रिझम्पशन ऑफ लॉ अँड इरिबटेबल प्रिझम्पशन ऑफ लॉ. शॅल प्रिझ्युम इज अ रिबटेबल प्रिझम्पशन ऑफ लॉ आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ इज अ इरिबटेबल प्रिझम्पशन ऑफ लॉ. तर तो आहे. त्या प्रश्न आला नाही, सेक्शन 4वर येऊ शकतो, इम्पॉर्टंट पार्ट आहे. सेक्शन 6 आहे डॉक्ट्रिन ऑफ रेस गेस्टे फॅक्ट फॉर्मिंग पार्ट ऑफ द सेम ट्रान्झॅक्शन. ओरल एव्हिडन्स मस्ट बी डिरेक्ट. हेअरसे एव्हिडन्स इज नॉट ॲडमिसिबल. या नियमाला पहिला जर एक्सेप्शन काही असेल तर तो सेक्शन 6 आहे रेस गेस्टचे. सेक्शन 6 दो इट इज हेअरसे इट इज ॲडमिसिबल. शॉर्ट नोट्स एका वर्षी आलेले आहे. फॅक्ट्स व्हेन फॅक्ट्स नॉट अदरवाइज रिलेव्हंट बिकम्स रिलेव्हंट explain with illustration. Short note आहे. Section 11 आहे when facts otherwise not relevant, when it becomes relevant. For example plea of alibi etc. आयडेंटिफिकेशन परेडवर 2-3 वेळा प्रश्न आहे. पर्टिक्युलरली आयडेंटिफिकेशन परेड एव्हिडन्सवरचा. एव्हिडन्शियल व्हॅल्यू ऑफ द आयडेंटिफिकेशन परेड ही पण तुमच्या नोट्समध्ये तुम्ही तिथे ॲड केली पाहिजे. सो जनरल रिलेव्हन्सी जी आहे सेक्शन 5 to 15 मधले, तर त्याच्यावर हे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. देन सेक्शन 17 to 31 हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे. सेक्शन 17 ते 31 ॲडमिशन अँड कन्फेशन. सेक्शन 17 to 31 डील्स विथ द कन्सेप्ट ऑफ ॲडमिशन अँड कन्फेशन, आउट ऑफ विच सेक्शन 17 to 23 रेड विथ 31 डील विथ द कन्सेप्ट ऑफ ॲडमिशन अँड सेक्शन 24 to 30 डील विथ द कन्सेप्ट ऑफ कन्फेशन. सेक्शन 24 ते 30 कन्फेशनशी रिलेटेड पार्ट आहे. त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न आपल्याला कन्फेशनशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत. पण ॲडमिशन पण आपल्याला महत्त्वाचं आहे. ॲडमिशनवर जरी प्रश्न आलेले नसतील सेक्शन 17 to 23 रेड विथ 31 तोही आपण व्यवस्थित प्रिपेअर केला गेला पाहिजे. कन्फेशनवर बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. हाऊ डू यू अंडरस्टँड बाय टर्म कन्फेशन. मग कन्फेशन म्हणजे काय. द टर्म कन्फेशन इज नॉट डिफाईन अंडर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. 2 प्रकारचे कन्फेशन असतात, एक ज्युडिशियल दुसरा एक्स्ट्रा ज्युडिशियल. मग कन्फेशन केव्हा रिलेव्हंट असतं केव्हा नाही हे सेक्शन 24 to 30 सांगतो. मग सेक्शन 24 तर सरळ सरळ आहे. कन्फेशन कॉज बाय इंड्युसमेंट थ्रेट प्रॉमिस इज नॉट रिलेव्हंट. त्याच्यावर एका वर्षी शॉर्ट नोट आलेली आहे. कन्फेशन कॉज बाय इंड्युसमेंट थ्रेट ऑर प्रॉमिस इरिलेव्हंट इन क्रिमिनल प्रोसिडिंग. सेक्शन 24 वरती शॉर्ट नोट्स आहे 4 मार्क्सला. सेक्शन 24 4 मार्क्सला आला. Describe confession to police while the person in custody or otherwise explain with illustration. In short, confession to police officer whether relevant, non-relevant. Section 25, Section 26 महत्त्वाचे आहेत. Section 27 doctrine of confirmation by subsequent event तेही याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. How much information received from the accused may be प्रूव्ड. हे सेक्शन 27 आहे. याला डॉक्ट्रिन ऑफ कन्फर्मेशन बाय सबसिक्वेंट इव्हेंट असंही म्हणतात इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा. सो हाऊ मच इन्फॉर्मेशन रिसिव्ड फ्रॉम द ॲक्युज्ड व्हाईल इन कस्टडी इज रिलेव्हंट. त्यावेळेस सेक्शन 27 आपण लिहितो. तो इन शॉर्ट 25, 26 हे आपण लिहितो आणि मग 27 आपण त्यामध्ये ॲड करतो. स्टेटमेंट बिफोर पोलीस व्हेन ॲडमिसिबल. पोलिसांसमोर केलेलं स्टेटमेंट केव्हा ॲडमिसिबल असतं. तर इन शॉर्ट पुन्हा सेक्शन 27 वरच तो प्रश्न आहे. देन डाइंग डिक्लेरेशन सेक्शन 32 मोठा कन्सेप्ट आहे. डाइंग डिक्लेरेशन सेक्शन 32 क्लॉज 1 डील्स विथ द डाइंग डिक्लेरेशन. इफ स्टेटमेंट मेड बाय अ पर्सन हु इज डेड ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ, दॅट इज सेक्शन 32 क्लॉज 1. डाइंग डिक्लेरेशन
condition requisite for admissibility of the dying declaration, evidentiary value of the dying declaration, procedure for recording dying declaration, etc. हे सगळे कन्सेप्ट आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यातले काही वेळा 8 मार्काला प्रश्न आलेला आहे डाईंग डिक्लरेशन आणि हाऊ डाईंग डिक्लरेशन इज टू बी प्रूव्ड. डाईंग डिक्लरेशन म्हणजे काय, ते कसं सिद्ध केलं जातं, किंवा डाईंग डिक्लरेशन आणि डाईंग डिक्लरेशन रेकॉर्ड करताना व्हॉट आर द प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल रेकॉर्डिंग डाईंग डिक्लरेशन्स, आणि कन्फेशन टू पोलीस व्हाईल द पर्सन इज इन कस्टडी एक्सेट्रा विथ इलस्ट्रेशन. तो कन्फेशनचा पार्ट आहे. हे डाईंग डिक्लरेशनचे हे 2 महत्त्वाचे अस्पेक्ट आहेत, डाईंग डिक्लरेशन, इव्हिडन्शियल व्हॅल्यू अँड प्रोसिजर फॉर रेकॉर्डिंग डाईंग डिक्लरेशन. देन एक्सपर्ट ओपिनियन सेक्शन 45 to 51 of the Indian Evidence Act. Expert opinion, expert is not the witness of any party, expert is the witness of the court. Section 45 to 51 आपण म्हणतो एक्सपर्ट ओपिनियन. त्याच्यामध्ये when opinion of the expert will be relevant, explain with illustration, short notes आहे. opinion of third person becomes relevant. सेक्शन 45 to 51 ची हेडिंगच आहे when opinion of third person is relevant. आणि when opinion as to handwriting is relevant. handwriting शी रिलेटेड ओपिनियन 2 सेक्शन खाली रिलेव्हंट आहे. सेक्शन 45 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि सेक्शन 47 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. 45 खाली हँडरायटिंगशी रिलेटेड जो एक्सपर्ट असतो त्याचं ओपिनियन रिलेव्हंट असतं, आणि 47 खाली पर्सन हु इज ॲक्वेंटेड विथ हँडरायटिंग ऑफ दॅट पर्सन इज रिलेव्हंट. सो तो डिफरन्स तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि अशा प्रश्नामध्ये ते दोन्ही सेक्शन्स आले पाहिजे उत्तरामध्ये, 45 अँड 47. तर तो 8 मार्क्सला प्रश्न होता. सेक्शन 56, 57, 58 फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड. अशा कोणत्या फॅक्ट्स आहेत त्या सिद्ध करायची गरज नसते. फॅक्ट्स ऑफ विच कोर्ट कॅन टेक ज्युडिशियल नोटीस नीड नॉट बी प्रूव्ड. म्हणजे फॅक्ट्स ज्युडिशियली नोटिसेबल नीड नॉट बी प्रूव्ड. सेक्शन 56. कोणत्या फॅक्ट्सची कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतं. सेक्शन 57. आणि फॅक्ट्स पर्टिक्युलरली ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड एक्सेट्रा. सेक्शन 58. तर तो याच्यामध्ये प्रश्न शॉर्ट नोट्स 2007ला आहे, 2011ला आहे, 2012ला पण आहे की फॅक्ट्स विच नीड नॉट बी प्रूव्ड. महत्त्वाचाच पार्ट तो आहे. देन मग ज्या फॅक्ट्स राहिलेल्या फॅक्ट्स आहेत त्या कसे सिद्ध करायचं, तर फॅक्ट्स शॅल बी प्रूव्ड इदर बाय ओरल एव्हिडन्स और डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. ओरल एव्हिडन्स म्हणजे काय, सेक्शन 59 अँड 60. सो ओरल एव्हिडन्स मस्ट बी डिरेक्ट, डिस्कस अँड इलस्ट्रेट. सेक्शन 59 अँड 60 4 मार्क्सला प्रश्न आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सेक्शन 61 ऑनवर्ड्स. डॉक्युमेंटरी एव्हिडन्समध्ये प्रायमरी एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स, वेन सेकंडरी एव्हिडन्स इज ॲडमिसिबल, केसेस इन विच सेकंडरी एव्हिडन्स इज ॲडमिसिबल. सेक्शन 65. सो सेक्शन 61 to 65 हा डॉक्युमेंटरी एव्हिडन्सशी रिलेटेड पार्ट आहे. डॉक्युमेंटरी एव्हिडन्सवर सेक्शन पर्टिक्युलरली डॉक्युमेंटमध्ये 2 प्रकार आहेत, पब्लिक डॉक्युमेंट अँड प्रायव्हेट डॉक्युमेंट. मग पब्लिक डॉक्युमेंट म्हणजे काय, प्रायव्हेट डॉक्युमेंट म्हणजे काय. सेक्शन 74 to 78 तो पब्लिक आणि प्रायव्हेट डॉक्युमेंटशी रिलेटेड चॅप्टर आहे. तर त्याच्यावर 8 मार्कला प्रश्न आहे की व्हॉट आर द पब्लिक डॉक्युमेंट्स अँड हाऊ द सर्टिफाईड कॉपीज ऑफ द सेम अँड ऑफिशियल डॉक्युमेंट्स मे बी प्रूव्ड. ते कसे सिद्ध करायचे असा प्रश्न त्याच्यावर आलेला आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन पब्लिक डॉक्युमेंट अँड देअर सर्टिफाईड कॉपीज. हे सेक्शन 74 to 78 मध्ये जातं. पब्लिक डॉक्युमेंट, प्रायव्हेट डॉक्युमेंट, डिफरन्स बिटवीन पब्लिक डॉक्युमेंट अँड प्रायव्हेट डॉक्युमेंट तेही आपण प्रिपेअर केलं पाहिजे. तोही बेसिकली आपल्याला प्रश्न येऊ शकतो. देन व्हॉट इज मीन बाय सेकंडरी एव्हिडन्स. आता डॉक्युमेंटरी एव्हिडन्समध्ये प्रायमरी एव्हिडन्स मीन डॉक्युमेंट इटसेल्फ प्रोड्यूस बिफोर कोर्ट फॉर इट्स इन्स्पेक्शन. आणि सेकंडरी एव्हिडन्सची व्याख्या सेक्शन 63 मध्ये दिलेली आहे. आणि व्हेन सेकंडरी एव्हिडन्स इज ॲडमिसिबल सेक्शन 65 मध्ये आहे. तर त्याच्यावर शॉर्ट नोट्स 1 वर्षी आहे. व्हॉट इज मीन बाय प्रायमरी एव्हिडन्स अँड व्हेन इज सेकंडरी एव्हिडन्स मे बी गिव्हन. त्याच्यावर असा 1 वर्षी 8 मार्क्सला फुल क्वेश्चन आहे. आणि एक्सप्लेन प्रायमरी एव्हिडन्स अँड सेकंडरी एव्हिडन्स 2007 साली 4 मार्क्सला त्याच्यावर शॉर्ट नोट्स आहे. त्यात डॉक्युमेंटरी एव्हिडन्स जसं सेक्शन 61 to 65 डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, प्रायमरी डॉक्युमेंट, सेकंडरी डॉक्युमेंट्स. सेक्शन 68 to 72 प्रूफ ऑफ एक्झिक्युशन ऑफ डॉक्युमेंट. आणि सेक्शन 75 to 78 पब्लिक डॉक्युमेंट अँड प्रायव्हेट डॉक्युमेंट. त्याच्यानंतर सेक्शन 79 to 90A हा जो आहे हा प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंटचा चॅप्टर आहे. हा प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंटचा पार्ट आहे. मग त्यामध्ये प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट पर्पर्टिंग टू बी 30 years old सेक्शन 90 ज्याला आपण एन्शियंट डॉक्युमेंट असे म्हटलं जातं. याच्यावर शॉर्ट नोट 2015 आली. सेक्शन 90 प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंट पर्पर्टिंग टू बी 30 years old त्यालाच एन्शियंट डॉक्युमेंट या नावाने आपल्याला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. तर तो आहे प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंटमध्ये. सेक्शन 79 to 90A हा महत्त्वाचा पार्ट आहे.
त्यातला 90वर जरी फुल क्वेश्चन आला तरी प्रिझम्पशन ॲज टू डॉक्युमेंटवर फुल क्वेश्चन येऊ शकतो. सेक्शन 90वर शॉर्ट नोट आलेली आहे फक्त, पण त्या चॅप्टरवर फुल क्वेश्चन पण आपल्याला परीक्षेला येऊ शकतो. त्यानंतर सेक्शन 101 to 114A 101 ते 114 बर्डन ऑफ प्रूफशी रिलेटेड पार्ट आहेत, महत्त्वाचा पार्ट आहे. व्हॉट इज टू बी प्रूव्ड, हू शॅल प्रूव्ह, हाऊ इट इज टू बी प्रूव्ड अँड हू शॅल प्रूव्ह, कोणी सिद्ध करायचं. आपण म्हणतो इन क्रिमिनल केसेस प्रॉसिक्युशन शॅल प्रूव्ह बियॉन्ड रिझनेबल डाऊट. प्रॉसिक्युशनने कसं सिद्ध करायचं असतं, बियॉन्ड रिझनेबल डाऊट. आता हे बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे काय, बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय, व्हेन बर्डन ऑफ प्रूफ स्टँड शिफ्टेड, हेही आपण जनरल प्रिन्सिपल्स त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. बर्डन ऑफ प्रूफशी रिलेटेड 101 to 104 हा जनरल प्रिन्सिपल्स आहेत आणि 105 to 114A स्पेशल रूल्स रिलेटिंग टू बर्डन ऑफ प्रूफ आहेत. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे की बर्डन ऑफ प्रूव्हिंग फॅक्ट्स स्पेशली विदिन पर्टिक्युलर फॅक्ट्स विदिन स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज 106. त्यानंतर बर्डन ऑफ प्रूव्हिंग डेथ ऑफ अ पर्सन नोन टू हॅव बीन अलाइव विदिन 30 years सेक्शन 107, सेक्शन 108 तोही महत्त्वाचा पार्ट आहे. अबेटमेंट ऑफ प्रिझम्पशन ॲज टू अबेटमेंट ऑफ सुसाईड बाय मॅरिड वुमन सेक्शन 113A, प्रिझम्पशन ॲज टू डावरी डेथ 113B त्याच्यावरही शॉर्ट नोट्स आहेत. आणि सेक्शन 114 इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा सांगतो कोर्ट मे प्रिझ्युम एक्झिस्टन्स ऑफ सर्टन फॅक्ट्स, कोर्ट मे प्रिझ्युम एक्झिस्टन्स ऑफ सर्टन फॅक्ट्स सेक्शन 114 या एका सेक्शनवर 2015ला 8 मार्काचा फुल क्वेश्चन आलेला आहे. अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे बर्डन ऑफ प्रूफच्या चॅप्टरमधला, कोर्ट मे प्रिझ्युम एक्झिस्टन्स ऑफ सर्टन फॅक्ट्स सेक्शन 114 अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. फुल क्वेश्चन त्या एका सेक्शनवर आहे. तर बर्डन ऑफ प्रूफ पण एक महत्त्वाचा पार्ट आहे. बर्डन ऑफ प्रूफ सेक्शन 101 to 114A. त्यानंतर येतो इस्टॉपेल. Section 115 to 117 of the Indian Evidence Act deals with the estoppel. Estoppel, there are 3 types of estoppel. Estoppel by record, estoppel by conduct, and estoppel by deeds and documents. Estoppel by record is provided under section 11 of the CPC, popularly known as the doctrine of res judicata. And estoppel by conduct is provided under section 115, 116 and 117 of the Indian Evidence Act. Estoppel by conduct Indian Evidence Actच्या 115, 116, 117 मध्ये दिलेला आहे. इस्टॉपेलवर 2 वेळा प्रश्न आलेला आहे. राईट नोट ऑन इस्टॉपेल जरी आला तरी 115, 116, 117 तिन्ही पण सेक्शन्स तुम्ही त्याच्यामध्ये लिहिले पाहिजेत, कारण 116 आणि 117 हा 115लाच सप्लिमेंटरी आहेत. त्यामुळे राईट नोट ऑन इस्टॉपेल असेल तर तिन्ही सेक्शन्स आपण त्यामध्ये लिहिले पाहिजेत. इस्टॉपेलचा सोपा कन्सेप्ट आहे, हुएवर बाय हिज ॲक्ट ओमिशन डिक्लरेशन कॉजेस अनदर पर्सन टू बिलीव्ह अ थिंग टू बी ट्रू अँड टू ॲक्ट अपॉन सच बिलीफ नीदर ही नॉर हिज रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट शॅल बी अलाउड टू डिनाय द ट्रूथ ऑफ दॅट थिंग. सो Estoppel stoppeth and shutteth the mouth of a person to say anything contrary of his earlier statement. 115 ते 117 राईट नोट ऑन इस्टॉपेल प्रश्न आलाय. पर्टिक्युलरली 2011 आणि 2007 डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपेल एका वर्षी 8 मार्कला फुल क्वेश्चन आहे आणि डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपेल एका वर्षी 4 मार्क्सला एक प्रश्न आहे. तो महत्त्वाचा पार्ट आहे. त्यानंतर सेक्शन 118 ऑनवर्ड सेक्शन 135 जर पाहिलं तर विटनेसेसचा चॅप्टर आहे. विटनेसेस बेसिकली और विटनेसेसमध्ये आपण असं म्हणतो की विटनेसेस हू इज चॅप्टरचं हेडिंग आहे कंपेलॅबिलिटी ऑफ द विटनेसेस, competency and compellability of the witnesses. Who is a competent witness and whether person can be compelled to be witness or not. Who is a competent witness section 118, 119, 120. Who may be testify. Who is a competent witness. तो पार्ट आहे. आणि privileged communication, professional communication, official communication, communication made during marriage section 122, communication made during marriage section 123, particular official communications 126, 127 प्रोफेशनल कम्युनिकेशन्स त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. विटनेसेसच्या चॅप्टरवर सेक्शन 133 वर प्रश्न आलेला आहे. सेक्शन 133 सांगतो अकम्प्लिश अँड अकम्प्लिश इज अनवर्दी ऑफ क्रेडिट अनलेस कॉरॉबरेटेड इन एव्हिडन्स. पण सेक्शन 133 वर 8 मार्काला फुल क्वेश्चन आला डिस्क्राईब अकम्प्लिश, तर फक्त अकम्प्लिश लिहून चालत नाही, तर सेक्शन 133 सोबत इट रेड विथ सेक्शन 114 इलस्ट्रेशन बी हे पण आपल्याला आन्सरमध्ये लिहायला लागतं. सेक्शन 114 इलस्ट्रेशन बी सांगतं अकम्प्लिश इज अनवर्दी ऑफ क्रेडिट
अनलेस corroborated in evidence. सेक्शन 133 सांगतो अकम्प्लिश शॅल बी अ कॉम्पिटंट विटनेस. अकम्प्लिश आहे सक्षम साक्षीदार आहे. अँड कन्व्हिक्शन इज नॉट इलिगल ओनली ऑन द ग्राउंड्स दॅट इट इज बेस्ड ऑन द अनकॉरॉबरेटेड टेस्टिमनी ऑफ एन अकम्प्लिश. अकम्प्लिश आहे सक्षम साथीदार, सक्षम साक्षीदार आहे. गुन्ह्यातील साथीदार असेल तरी काय झालं तरी तो सक्षम साक्षीदार आहे. अकम्प्लिश इज अ पर्टिक्युलरली कॉम्पिटंट विटनेस और अकम्प्लिश शॅल बी अ कॉम्पिटंट विटनेस. शॅल आहे. आणि कन्व्हिक्शन इज नॉट इलिगल ऑन द ग्राउंड दॅट इट इज बेस्ड ऑन अनकॉरॉबरेटेड टेस्टिमनी ऑफ एन अकम्प्लिश असं सेक्शन 133 सांगतो. आणि 114 सेक्शन जो आहे एव्हिडन्सचा, कोर्ट मे प्रिझ्युम एक्झिस्टन्स ऑफ सर्टन फॅक्ट्स, त्याच्यातलं इलस्ट्रेशन बी सांगतं अकम्प्लिश इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. अकम्प्लिश आहे ना विश्वासास पात्र नाही, अनवर्दी ऑफ क्रेडिट अनलेस करॉबरेटेड इन एव्हिडन्स. म्हणजे एकीकडे म्हणता सक्षम साक्षीदार आहे, दुसरीकडे म्हणता विश्वासास पात्र नाही. मग देअर सीम्स टू बी अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन दिस टू सेक्शन्स. आणि मग ह्या दोघांपैकी कोणतं प्रिवेल होईल, काय सुप्रीम कोर्टचे त्याच्यावर काय गाईडलाईन्स आहेत ते आपल्याला या आन्सरमध्ये लिहिणं गरजेचं असतं. दॅट इज 133. 8 मार्क्सला फुल क्वेश्चन येतो अकम्प्लिश्डवर. आणि त्यानंतर 135 ऑनवर्ड्स 166 पर्यंत एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस, एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन, questions lawful in cross examinations, leading questions when they may be asked, when they may not be asked, cross examination as to previous statement made by person in a writing. त्याच्यानंतर रिफ्रेशिंग मेमरी 159 160, हॉस्टाईल विटनेस हा जो पार्ट आहे तो सगळा या चॅप्टरमध्ये आहे. त्याच्यावर प्रश्न आपल्याला येऊ शकतो. महत्त्वाचा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी शॉर्ट नोट्स आलेले आहेत. टू डिस्कस प्रोव्हिजन रिगार्डिंग क्रॉस एक्झामिनेशन ऑफ अ विटनेस ॲज टू प्रिव्हियस स्टेटमेंट इन रायटिंग. 4 मार्क्सला तो प्रश्न येऊन गेलेला आहे. लिडिंग क्वेश्चन्स व्हेन अँड व्हेन नॉट बी आस्क्ड, लिडिंग क्वेश्चन्स व्हेन दे मे बी आस्क्ड, व्हेन दे मे नॉट बी आस्क्ड. सेक्शन 141 142 143. त्यानंतर पुन्हा लिडिंग क्वेश्चन्सवरच 8 मार्काला प्रश्न आहे. एका वर्षी शॉर्ट नोट्स आहे, एका वर्षी फुल क्वेश्चन आहे. क्वेश्चन्स विच आर लॉफुल इन क्रॉस एक्झामिनेशन असाही प्रश्न आपल्याला APPच्या एक्झामला येऊ शकतो. हे 166 पर्यंत आहे. आणि त्यानंतर 167 इम्प्रॉपर ॲडमिशन अँड रिजेक्टेड एव्हिडन्स आहे. अशा प्रकारे आपल्याला पेपर 1 मध्ये 100 मार्क्स कव्हर करायचे आहेत. अपीलचा जो ड्राफ्ट असेल, ड्राफ्ट अपील प्रपोजल किंवा ड्राफ्ट रिव्हिजन प्रपोजल 20 मार्क्स, CRPC 48 मार्क्स आणि 32 मार्क्स एव्हिडन्स, अशा 100 मार्क्स पेपर 1 मध्ये आहे. व्यवस्थित जर आपण प्रिपेअर केला, सिलेबस आपण पाहिला, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर पाहिले आणि प्लस नवीन आस्पेक्ट्स शोधले, सगळं सिलेबसमध्ये जे आहे ते सगळंच आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं असतं. हे स्पर्धा परीक्षा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे APPची, तर फक्त मागचे जे प्रश्न आलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर आहेत त्याच्यावर अवलंबून राहून चालत नाही. पण एक ॲनालिसिस तुम्हाला थोडं सोपं जाईल की आपल्याला प्रायोरिटी ठरवण्याकरता की हे चॅप्टरायझेशन, हे चॅप्टर अगोदर प्रिपेअर करतो आणि नंतर बाकीचे राहिलेले चॅप्टर प्रिपेअर करतो. ही प्रायोरिटी ठरवण्याकरता हे आपण आजचं लेक्चर डिस्कस केलं आहे. अपेक्षित आहे की आपलं पेपर 1चं जे आहे हे लेक्चर्स तुम्हाला पर्टिक्युलरली हेल्पफुल होईल किंवा तुमची जी येणारी एक्झाम आहे सप्टेंबरमध्ये त्या एक्झामिनेशन करता हे क्वेश्चन्स पेपर ॲनालिसिस तुम्हाला कामी येईल. आणि त्यानंतर जसं पेपर 1चं हे आपण ॲनालिसिस बनवलेलं आहे तसं पेपर 2चंही आपण ॲनालिसिस करूयात आणि तेही मी तुम्हाला पर्टिक्युलरली आपल्या यूट्यूबच्या या चॅनलच्या माध्यमातून थोडा रफ आयडिया त्याची देईल की पेपर 2 मध्ये पण प्रायोरिटी आपण कशी करू शकतो. हे एक आपला पार्ट आहे पेपर 1शी रिलेटेड. अपेक्षित आहे तुम्हाला हे लेक्चर युजफुल होईल, त्याचा तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये फायदा होईल. थँक्यू. पुन्हा आपण आपल्या पेपर 2च्या ॲनालिसिससोबत नवीन लेक्चरमध्ये भेटूयात. आज आपण थांबूयात. थँक्यू.